नमस्कार, मी प्रणाली मोरे. लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर या शो मध्ये आज एक असे अवलिया कलाकार आलेले आहेत ज्यांचं वय आहे 80. पण आज या 80व्या वर्षात ती जे काही धावपळ करतायत म्हणजे ज्या पद्धतीनं काम करतायत त्याला मला असं वाटतं की थोडं उलटं करावं. 8 वर्ष. कारण तीच एनर्जी त्यांच्यामध्ये आजही तितकीच आहे आणि तितक्याच ताकदीनं ते काम करतायत. दिलीप प्रभावळकर आज आमच्या स्टुडिओमध्ये आहे. दिलीप काका, तुमचं नमस्कार. खूप खूप स्वागत. नमस्कार. मी एकतर प्रेक्षकांना म्हणते कारण कमेंट सेक्शनमध्ये येतं का दिलीप काका, कारण त्यांच्या प्रती खूप आपलेपणा आहे. त्यामुळे काका हा शब्द आपसूक येतो. मला असं विचारायचंय सर तुम्हाला, की असं असतं ना, की आजच्या जगामध्ये टीव्ही, सिनेमा या सगळ्या गोष्टी इतक्या प्रभावीपणे ताकदीनं आजच्या पिढीसमोर येतायत. त्यातही डिजिटल हे माध्यम म्हणजे सोशल मीडिया हे माध्यम इतकं प्रभावी झालंय. त्यामुळे अभिनयाचं वेड आपसूक लागतंय कोवळ्या वयातच. तुमच्या काळात नेमकं कसं होतं? म्हणजे तुम्हाला अभिनय करण्यासाठी कोणत्या हिरोंनी प्रेरित केलं? नाही, खरं म्हणजे माझा प्रवास जरा वेगळा झाला प्रणाली. कारण मी ॲक्टर होणार किंवा ॲक्टर व्हायचंय मला असं मला कधीच वाटलं नव्हतं. मी हो? होईन असं. हां. कारण हा अभिनय हे जे आहे हं, ते माझ्या अनेक काय म्हणतात त्याला हॉबीजपैकी एक होत. हं, हौस ज्याला म्हणता येईल, हं, हं, छंद म्हणता येईल. हं, तसं अनेक छंदांपैकी एक छंद माझा ॲक्टिंग होता. हं, थोडं लिहायला आवडे, थोडं गाणं म्हणायला आवडे, खेळ आवडत. कारण मी दादरचा म्हणजे मुंबईचा आता पुण्याला गेलो, हं, तर ते आमची जी हाऊसिंग कॉलनी आहे, हं. तर तिकडे या सगळ्या गोष्टी मुबलकपणे सगळ्याला मुभा होती. ओके. त्याच्यामुळे मी सर्वसामान्य मध्यमवर्गीय माणसासारखाच मी चालणारा होतो. हं. कधीही ॲक्टर होणार की आमच्या घरात कोणी ॲक्टर नाही. हं. आईच्या बाजूनी, वडिलांच्या बाजूनी कोणी नाही. मी कसा ह्याच्यात आलो मला माहिती नाही. म्हणजे तेच कोणीच नसताना. नाही, नाही. कोणीच नसताना. पण मला असं वाटतं, की मला अ, योग्य वेळी, योग्य ठिकाणी, योग्य सल्ला देणारी, योग्य संधी देणारी हं, माणसं भेटत गेली आणि त्यांच्यामुळे मी वेगवेगळ्या दिशांना वळलो, हं, असं मला वाटतं. कारण मला मी या ॲक्टिंगच्या क्षेत्रात पडेन असं मला कधीच वाटलं नव्हतं. हं, हं, मी हं. आपलं सरळसोटपणे माझं सायन्सची करिअर होती माझी हो. आणि त्यावेळेला मी ह्याच्या आधी सांगितलेलं आहे माझ्याकडे. मला माझा खरा त्यावेळेला उद्देश म्हणा किंवा प्लॅन म्हणा, महत्त्वाकांक्षा म्हणा, हं, ध्येय म्हणा, हे संशोधन करायचं होतं. म्हणजे मॉलिक्युलर बायोलॉजी आणि जेनेटिक्समध्ये. हं, हं, कारण हं. मी बी-एस-सी पर्यंत रुईयाला होतो. ओके. त्याच्यानंतर मग एम-एस-सी मी टाटा रिसर्च सेंटरला गेलो आणि एम-एस-सीला मला फर्स्ट क्लास होता. तर बायोफिजिक्समध्ये. मग मी 1 वर्ष भाभा अणु संशोधन केंद्रात रेडिएशन टेक्नॉलॉजी डिप्लोमा केला. अच्छा. त्यावेळेला एकमेव काय पॅशन म्हण किंवा एक ध्येय म्हण हं, माझं होतं, की आपली कुलाब्याला जी TIFR आहे, हं, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, हं, तिकडे जाऊन संशोधन करायचं होतं मला. तर तिकडे जागा नव्हती. हं, जागा नव्हती म्हणजे तिथे वेकन्सी त्यावेळेला नव्हती. ते म्हणाले, "थांबा." मला वाटलं ते घेतील म्हणून ते नाही घेतलं. मग मी एका फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरीला लागलो. हं, हं, रायलिसची फार्मास्युटिकल डिव्हिजन होती DCF अंधेरीला. हं. आणि मग ते करता मग हे सगळं वाढत गेलं माझं एकूण ॲक्टिंगचं. कसं ते संधी मिळत गेली मला कोणी आणि मग हौशी नाटकं, हं. मग चिमणो सीरियल वगैरे. हो, हो, हो. त्याची सुरुवात ॲक्चुअली झाली कॉलेजमध्ये आणि माझ्या रुईया आणि कॉलेजमध्ये. रुईयामध्ये तर हो. रुईयाला मी बी-एस-सी करत होतो. हां. तर ते इंटर कॉलेजिएटला मला त्यावेळेला अवॉर्ड मिळालं होतं. तर ओह! त्यावेळेला मला सगळ्या वर्गातल्या मुला-मुलींनी सांगितलं होतं, की "तू अ, एरवी अजिबात वाटत नाही असं काय करशील म्हणून." असं मला ते पहिलं कॉम्प्लिमेंट म्हणून सर्टिफिकेट मिळालं होतं, की "तू एरवी फारच तुझी फसवी पर्सनॅलिटी आहे." म्हणजे असं. त्यातनं हसवा-फसवी झालं असावं. तर ते त्यावेळेला तिथे अवॉर्ड मिळालं आणि हं, मग हं. आमच्या हाऊसिंग कॉलनीमध्ये खूप स्कोप होता. गणपती उत्सवात सगळ्यांनाच असतो तो. आणि मग अच्छा. हळू ते वाढत गेलं. त्याच्यामुळे पहिल्यापासून असं ध्येय मला माझ्या ह्याच्यासमोर नव्हतं काही. आणि एक आयडॉल वर्शिप म्हणशील तर म्हणजे एक मी चाहता म्हणा किंवा भक्त म्हणा किंवा हे केलं ते पु. ल. देशपांडेंचं. की हो. त्यांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातल्या त्यांच्या ते प्रतिभा संपन्न त्यांच्या ज्या एकूण जे हे होतं कॉन्ट्रिब्युशन त्यांचं प्रत्येक फील्डमध्ये होतं, हं. क्षेत्रात होतं, माध्यमात होतं. हं, हं, हं. त्यांनी मला खूप प्रभावित केलं. हं. आणि मला ॲक्चुअली ते एक वाद पेटवावी तसं त्यांचा एक बहुरूपी कार्यक्रम असायचा. हो. अ, बटाट्याची चाळ नावाचं ते एकपात्री आम्ही म्हणतो, ते त्याला बहुरूपी कार्यक्रम म्हणायचे. हं, हं, हं. तर ते मला ते खूप तो चमत्कार वाटला होता मराठी स्टेजवरचा आणि ते मी खूप भारावून गेलो त्यांनी ते बघून. आणि ती प्रेरणा किंवा ते एक जे हे असते इन्स्पिरेशन थोडं हे असतं, हं. ते तेव्हापासून मला मिळालं असं मला वाटतं, की ते अनेक
तऱ्हेचे रोज करायचे पुलं. स्वतःच हं. लिहिलेलं ते हं, बटाट्याची हं. चाळ मधलं ते हो. होतं हं. आणि ते करायचं. तर ते मी इतकाच प्रभावित झालो, की मी मध्ये सांगितलं होतं पुलंची आत्ता 25वी हे झाली हं. स्मृतिदिन झाला हं. 25वा हं. 2000 साली गेले ते. त्यावेळेला मी ही आठवण सांगितली होती, की त्याला मी इतका प्रभावित झालो, की असं काहीतरी आपण केलं पाहिजे असं वाटण्याऐवजी मला हेच केलं पाहिजे असं वाटलं. आणि त्यातला एक भाग त्या मी पाठ करून दारं खिडक्या बंद करून आमच्या हाऊसिंग कॉलनीच्या ब्लॉकमध्ये हं, हं, हं. रिहर्सल करून करून आणि मग आमच्या गणेशोत्सवात केला. हं, तो हं. खूप लोकांनी ते एन्करेज केला, उचलून धरलं ते. हं. त्याच्यामुळे पहिल्यांदा मला ही जी प्रेरणा मिळाली, एक हं. जो मी प्रभावित झालो, हं. तो पुलंच्या वन मॅन शोमुळे. म्हणजे पुलंना त्या बटाट्याची चाळमुळे अ, खूप कीर्ती मिळाली, त्यांना यश मिळालं. हं. अ, तो एक मराठी रंगभूमीवरचा माइलस्टोन ठरला आणि हं. माझ्या छोट्याशा परिघामध्ये मला मी ते केल्यामुळे आमच्या गणेशोत्सवात मला आत्मविश्वास मिळाला. मी असं आपणही काही करू शकतो, असा एक किडा त्यावेळेला माझ्या डोक्यात आला, की ते नंतर खूप वर्षानंतर मग मी हसाबसी नाटक स्वतः लिहून त्या 6 भूमिका केल्या. पण ती सुरुवात पुलंच्या परफॉर्मन्सच्या प्रेरणेने झाली, हं, असं हं. मला त्यावेळेला आठवतं, की ते सगळंच त्यांचं त्याची पुस्तकं पण पाठ होती मला. हं. त्यांनी चाललेली गाणी हं, त्यांनी हं. खूप खूप लोकांना माहिती नसतं. म्हणजे हं. नाचरे मोर आंब्याच्या वनात त्यांचं गाणं आहे. हं, हं, हं. शब्दान वाचून कळले सारे हे त्यांनी चाल दिलेली आहे. हो. भीमसेन जोशींचं इंद्रायणी काठी चाल पुलंची आहे, वगैरे, वगैरे. अच्छा. वाह! तर हे सगळे त्यांचे ते वेगवेगळ्या क्षेत्रातली माध्यमं ते त्यांची जे एक कर्तृत्व होतं, हं, त्यांनी मी हं. खूप भारावून गेलो होतो. तर त्यातलं हे एक जे होतं व्हर्सटाईल एक असून वैविध्यपूर्ण भूमिका एकाच माणसाने करणं हं, आणि हं. सेन्स ऑफ ह्युमर, त्यांचा ह्युमर विनोद जो आहे, हं, तो हं. विनोदाची दृष्टी, व्यंग टिपण्याची दृष्टी ही मुळे मला मिळाली असं मला वाटतं, की त्यांच्या पुस्तकांची पारायणं केली होती त्यावेळेला मी खूप. हं. बटाटी चाळ, गोळाबेरीज, नसती उठाठेव, फुगीर भरती, व्यक्तिनिवली नंतर आलं, वगैरे. हं, हं. तर ते हा प्रभाव तुझं म्हणशील की कोणाचा पडला तर त्या पुलंचा पडला. पुलं अर्थात खूपच मोठे, म्हणजे असे हिरो म्हणा असे ते नव्हते. ते व्हर्सटाईल व्यक्तिमत्व होतं सगळं. हं. तर तो प्रेरणा देणारा किंवा इन्स्पिरेशन देणारा तो प्रकार पहिल्यांदा माझ्या आयुष्यात घडला. शाळकरी असल्यापासून मी पुलंच्या साहित्याचा आणि त्यांच्या एकूण त्या सगळ्या वैविध्यपूर्ण त्यांच्या कर्तबगारीचा मी फॅन होतो. हं, हं, हं. तर तिथून मग ती सुरुवात झाली असावी, असं माझा तर्क आहे. आणि आपल्या हिरोला अर्थात मी हिरोच म्हणेन कारण इतकं सगळं त्यांच्याकडे होतं आणि लोकांना हसवण्याची ताकद असं म्हणतात रडवता पटकन येतं, पण हसवणं फार कठीण असतं आणि ते इतके ते मी त्यांचे आम्ही आता आता आमच्या पिढीला आम्ही ते ह्याच्यातनं पाहिलंय व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचे जे एकपात्री हे असायचे. पण आम्हीच इतके हसतो आता, मग तिथे बसलेल्या प्रेक्षक वर्गाचं काय हं, होत असेल? हं. असा कधी प्रसंग आलाय, आपल्या या हिरोला पहिल्यांदा भेटलायत आणि व्यक्त झालायत त्याच्याकडे तो हो. किस्सा, नाही, त्यावेळेचा तो क्षण? काय झालं होतं, मी अगदी म्हणजे वेड्यासारखंच त्यांचं एक मी म्हटलं ना, की ते एक हिरो वर्शिप केली. हं. वर्शिपच म्हणायला हवी हो, हो. त्याची. तर ते आमच्या माझ्या बाबांचे मित्र एक होते. ते हं. पुलंच्या त्या अगदी क्लोज सर्कलमधले होते. हां. विले पार्ले म्युझिक सर्कल असं नाव होतं. ओके. पार्ल्याला पुलं राहायचे हं. त्यांच्यात. कुडाळकर नावाचं. तर हं. ते मला ते त्यांनी एकदा आले होते बाबांकडे. बाबांनी हं. सांगितलं, की ह्याला फार वेड आहे पुलंचं आणि मग त्यांनी ती कात्रणं बघितली. हं, हं, हं. पुढे पुलंचं भाषण, कुठे काय, कुठे काही कलेक्शन सगळं, हं. पुलंची पुस्तकं, 25 पुस्तकं त्यावेळेला होती माझ्याकडे पुलंची. बापरे! म्हणजे शाळकरी कॉलेजच्या त्या दिवसात, शाळा कॉलेजच्या आणि दिवसामध्ये. सायन्स स्टुडंट असताना. सायन्स स्टुडंट असताना. आणि ते तशी पुस्तकं होती. मला पाठ होती. त्यांनी सांगितलं, की नाही आत्ता यांनी गणपती उत्सवात ब्राह्मण मंडळ केलं म्हणून इथे त्यांच्या बटाटे चाळमधलं. हं, हं, हं. तर ते म्हणे असं मला त्यांनी बोलवलं जवळ त्या बाबांच्या मित्रांनी. तुला हं, त्यांना भेटायला आवडेल का? हं. म्हटलं म्हणजे काय? अ, हो. मग ते मला घेऊन गेले वॉव! भेटायला. हं, तर तो मी सांगितलं होतं मध्ये, की पुलंच्या हस्ते एका नाटकाचा मुहूर्त होता. हं, राजे मास्तर नावाचं एक नाटक होतं. हं, तर त्या नाटकाच्या मुहूर्ताला पारल्याला मला ते घेऊन गेले. हं, आणि त्यावेळेला पुलंना मी पहिल्यांदा पडद्याबाहेर आणि त्याची गंमत अशी, की जनरली असे तुमच्यावर इम्प्रेशन ज्यांचं पडलं ते जे लोक असतात, त्यांना पाहिल्यावर तुम्हाला त्यांचे रोज आठवायला लागतात. म्हणजे आता आता मला हा अनुभव आहे, की मला कोणी भेटलं, की मला ते तुमचा चौकट राजा बघितला, नारळाची वाडी बघितला, अमुक तात्या विंचू असं म्हणायला लागतात. तर तसं नाही झालं. मी पुलंना पहिल्यांदा भेटलो तेव्हा मला त्यांचे
लेखनातले उतारे आठवायला लागले. हो. मी बघितलं तर त्यांना मी लेखक म्हणून, साहित्यिक म्हणून बघायला लागलो. हां. परफॉर्मर म्हणून नाही, ही गंमत होती. मग ते म्हणाले की तिने बघितलं की हा मुलगा अगदी फारच भक्तिभावाने बघतोय. तर त्यांच्यानंतर एक ते सखाराम गटणे नावाचं कॅरेक्टर आहे व्यक्तींवल्लीमधलं. हं, तसाच मी मग त्यावेळेला असणार बहुतेक. तर मग ते म्हणाले, "अच्छा भेटूया." म्हणून. आणि हं, खरोखरच ती भेट नंतर होत राहिली, की पुलंनी फार अतिशय वेगळं असं नाटक नंतर लिहिलं. हं, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्ससाठी, NCPA. हं, 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 ते तिकडे डायरेक्टर होते. वामन केंद्रेनी बसवलं. अत्यंत गंभीर नाटक पुलंचं. हं, हं, आणि हं. मला विनोदी माझा एकूण तो माझ्यावर त्यावेळेला स्टॅम्प पडला होता. भोळा भाबडा, चिमणराव, हं, अमुक-तमुक. हं, हं. त्यातनं बाहेर पडायला मला मदत पुलंच्या गंभीर नाटकाने केली. ओह! हो. आणि ते कोणतं नाटक होतं ते? एक झुंज वाऱ्याशी. एक हां. झुंज वाऱ्याशी नावाचं नाटक होतं. ते वामन केंद्रेने बसवलं होतं. हं, हं, हं. त्याच्यामध्ये मी, अ, वामन केंद्रेची बायको गौरी केंद्रे, गौरी केंद्रे. हां. सयाजी शिंदे आणि हं. वसंत सोमण असे आम्ही चौघेच होतो. तर ते NCPAला त्यांनी सुरू केलं. त्या पुलंच्या नाटकामुळे मला माझ्यातलो कॉमेडियनचा, भोळ्या-भाबड्या ह्याचा ठसा पुसायला मदत झाली, की मी गंभीर भूमिकाही करू शकतो. हा कॉन्फिडन्स मला पुलंच्या एक मुलांच्या. झुंज वाऱ्याशी दिला. आणि मग अर्थात त्याच्यात मला अवॉर्ड वगैरे मिळालं बेस्ट ॲक्टरचं. ते दाखवायला मी पुलंच्या केबिनमध्ये गेलो होतो. हं. पुलं त्यावेळेला NCPAचे डायरेक्टर होते. हो. त्यांना गेलो आणि मग त्यांनी उठून शाबासकी दिली. तर ती शाबासकी मला अगदी नॅशनल अवॉर्ड इतकी वाटली होती. म्हणजे त्यांच्या वाह! की ज्यांनी ज्यांनी मला एक ही स्फूर्ती दिली, त्यांच्याच नाटकाचा अवॉर्ड घेऊन मी त्यांना दाखवायला गेलो असं. हं, हं. असं असेल, की तुम्ही बऱ्याचदा त्याआधी पुलंना पाहिलं असेल. त्यांचे प्रयोग पाहिले असतील. त्यांच्या वाचनातनं तुम्ही त्यांना भेटला असाल अनेकदा. पण जेव्हा तुम्ही काहीतरी साकारताय आणि तुमचा हा हिरो तुमच्यासमोर बसलाय आणि तो तुम्हाला पाहतोय आणि त्यानंतर तो प्रतिक्रिया देतोय, असा नाही, एखादा क्षण? नाही, मी जेव्हा करायला लागलो ना, मी ॲक्चुअली परफॉर्म करायला लागलो, की हं. ॲक्टर म्हणून ओळखला जायला लागलो हां. थोडंफार. त्यावेळेला तसे माझे हिरो खूप बरेच होते. म्हणजे हं. एकटे पुलं राहिले नाहीत. त्यावेळेला हां. एक खूप अनेक माझे जण. रिपीट हां, हां. पार्टनर होते. पण हं. पुलं आले तेव्हा मला आठवतंय, हसवा पसवीला ते आले होते. हं, हसवा पसवी हं, नाटकाला आले होते आणि हं. सूर्याची पिल्ले नाटकाला आले होते. ओह! तर हं, हं. त्यावेळेला तर तुला माहिती असेल स्टेजवरून ॲक्टर डायरेक्टली असं प्रेक्षकात बघू शकत नाही. हो, हो. त्याच्यामुळे मग आमचे काही विंग्स ज्या विंग होत्या, असते. हां. त्या काही विंग्सना भोकं असायची की भोकं पाडलेली असायची माहीत नाही. पण तिथून मग आतले लोक बघून ते रिएक्शन त्याच्यामध्ये हेर होते. ते सांगायचे मला की तू या वाक्याला ते हसतायत, हो? वाह! खूप त्यांनी एन्जॉय केलं वगैरे. हं, हं, हं. असं मग ते सूर्याची पिलेच्या माझ्या रोलला पण आणि हसवा हसवा ते आले बसवीला. मला ते अजून आठवतंय, हं, हं, की हं. पुलं आले तेव्हा मला खूप धडकी भरली होती पुलं. कारण म्हटलं हाय, हे पु. ल. देशपांडे तेव्हा सगळे यायला लागले. हं. ॲक्चुअली हसवा-पसवी आहे तसं मी नाटक लिहिलं ते अगदी तुला खरं सांगायचं तर ते प्रोफेशनली रन होईल, व्यावसायिक तऱ्हेने चालवता येईल हं, असं हं. वाटलं नव्हतं. तर आमचे व्यवस्थापक खूप सीनियर चित्रे काका म्हणून होते. ते हं. म्हणाले, की हे व्यावसायिक नाटक आहे. मी ते केलं होतं एक एक्सपेरिमेंट म्हणून किंवा एक एक माणूस 6 भूमिका मला करतोय. ते माझ्यातल्या अ, नटासाठी माझ्यातल्या लेखकांनी लिहिलेलं ते हे होतं. 6 हं. वेगवेगळे रोल्स केले होते मी. एकाचा काहीही संबंध नसेल हं, हं. दुसरा असं. आणि ते म्हणाले, की नाही आणि आम्ही सुरुवातीला त्याचे प्रयोग करायचो. कॉलेजमध्ये, गणेशोत्सवात, रोटरी क्लब, हं, हं, हं. मराठी वाङ्मय मंडळ वगैरे, वगैरे असे. आणि मग ते म्हणाले, "माझं ऐका प्रभावळकर, हे आपण करूया." आणि मग आम्ही ते घाबरत मी घाबरत, ते नाही. पुण्याला शो लावला. नेमकं हं. त्याच दिवशी रिक्षाचा संप पुण्यात हो. आणि त्याला बुकिंग चांगलं झालं. आम्हाला वाटलं फ्लूक असेल एखादं बुकिंग चांगलं होतं हं. आणि ते वाढायला लागलं आणि हं. मग ते हाऊसफुलच्या बोर्डाला हार लागायला लागले तिकडे वाह! आणि मग आतमध्ये बातम्या यायला लागल्या. आज निळू फुले आलेत, आज भीमसेन जोशी आलेत, आज पु. ल. आणि सुनीताबाई आलेत. तर निळू फुले वगैरे स्टेजवरलाच हे होते हो, ते. हो. एक-एक सगळे यायला लागले यायला आणि मग माझे हिरो सगळे म्हणजे बॅडमिंटनमधले माझे हिरो नंदू नाटेकर म्हणून होते ते, हां. सुनील गावस्कर हे ओह! सगळेच वेगवेगळ्या फील्ड्समधले लोक यायला लागले. तर वॉव! पु. ल. मला आठवतंय जेव्हा बालगंधर्वला ते आणि सुनीताबाई आल्या होत्या, हं. तेव्हा मला प्रचंड भीती वाटली. मी स्टेजवर एवढा घाबरत नव्हतो. कारण मी त्यात गायचो. त्या हसवापुसीमध्ये हां. तुला बघितलं असेल मी तू ते हे 6 रोल्स जे होते, त्याच्यामध्ये 6वा रोल माझा होता तो 89 वर्षाच्या
आजोळा गायक होते नटाचा गायक. होता, हा, म्हणजे वृद्ध गायक नट हा, हा, रिटायर झालेले. आणि मी प्रिये पहा गाणं म्हणायचो. हा, आता पु ल देशपांडे किंवा भीमसेन जोशी ते एका नाटकाला नव्हते, ते वेगळ्या प्रयोगाला आले होते. हा. ते आल्यानंतर त्यांच्यासमोर मी कसं गाऊ, हम्म, म्हणून मी एक ट्रिक केली होती. कारण मला मोनिका नावाची ती माझी मोनिका नावाची ॲक्ट्रेस मोनिका नावाची नावाचं कॅरेक्टर, हा, व्यक्तिरेखा हा, ती काम करायची माझ्याबरोबर. हा. ती त्या ह्याच्यामध्ये. हां, हा, हा. कल्पना ब्रीद किंवा सुषमा सावरकर हम्म, अशा या होत्या त्याच्यामध्ये. हम्म, भारती वाघमारे पण होती. तर त्याच्यापैकी एक कोणतरी असायची. हम्म, तर ती मला आग्रह करते खूप, की कृष्णराव, ती खूप दात नाही आहेत, जाड चष्मा लावलेला आहे, टोपी आहे, शाल आहे, हम्म, थडका हे करत होते. हम्म, हम्म, तर तुम्ही सौभद्रमधलं गाणं म्हणा ना. तर आता मी ते गाणं व्यवस्थित म्हणायचो, कारण आतमध्ये ऑर्गन होता. हा, गोविंदराव पटवर्धनांचा रेकॉर्डेड ऑर्गन होता. हा, त्यामुळे सूर चुकू शकू नव्हतो. पण मला बऱ्यापैकी तसं तितपत गाणं म्हणता यायचं. हा. पुलंसमोर गाणं म्हणायचं म्हणजे मी फारच तर ती मला विचारायची, तुम्ही म्हणाल का? तर हम्म, त्यावेळेला माझं सगळं अभिनयातलं कसब पणाला लावून मी तिला सांगायचो, नाही मी गातो बाळा, पण आता पूर्वीच्या वैभवाचे आता भग्नावशेष उरलेत. तर हे मी इतकं परिणामकारक रीतीने म्हणायचा प्रयत्न करायचो, की आता जर सुरात काय गडबड झाली, हा. तर ती गायन मला हे गायनात कमीपणा असल्यामुळे नाही, तर वयामुळे झालेलं आहे. असं त्यांना वाटावं, अशी सोय मी करून ठेवली होती. मग ते भीमसेन हम्म. जोशी होते. पण ते गाणं बरं व्हायचं. त्याला वन्स मोर मिळायचं, आणि वन्स मोर मी घेऊ शकायचो नाही, कारण ते रेकॉर्डेड ऑर्गन होता. त्याच्यामुळे परत हा, परत नाही. माझं बरोबर. मी गोविंदरावांशी बोलायचो वगैरे. तर ते हम्म, पुलंचं ते मला आठवते. पुलं आले होते, आणि अर्थात सूर्याची पिल्ले, आसवापसवी, आणि मी म्हटलं त्याप्रमाणे 1 जूनच्या वारशीला त्यांनी उठून त्या अवॉर्डबद्दल मला शाबासकी दिली. हम्म, तर अशी अशी इंटरॅक्शन माझी एकेकाळी ज्यांनी खूप प्रभाव पाडला माझ्यावर, त्यांच्याशी होत राहिली, आणि ती शेवटपर्यंत होत राहिली. कारण पुण्याला नंतर मी गेलो, हम्म, ते माझ्या खूप जवळ ते राहायचे. हम्म, त्याच्यामुळे काही वेळ त्यांच्याकडे काही वेळा जाणं पण व्हायचं. हम्म. तुम्ही म्हणालात की निळू फुले पण यायचे हो, आणि हो. असे. मग असं खूप त्यांच्याशी बोलण्याचा वेळ झालाय कधी? कारण ते नाही, तेव्हा ते नाटक पण तेही करायचे निळू आणि फुलेंची ओळख होती, कारण हा, आम्ही एकत्र सिनेमात काम केलं होतं. एक जब्बार पटेलांचा एक होता, विदुषी नावाचा सिनेमा होता. हा. हो, लक्षा बेर्डेचा हो, हो. गंभीर रोल होता. त्यात मी गंभीर पण रोल. होतो. हम्म, मी मुख्यमंत्री होतो. हम्म, तर त्या निळूफुल होते, पण निळूफुलांचा माझ्यावर सीन नव्हता. हम्म, पण त्या निमित्ताने आमची भेट व्हायची. हम्म, हम्म, आणि एक सामाजिक कृतज्ञता निधी नावाचं एक हे होतं. त्यासाठी आम्ही गावोगावी फिरलो होतो. त्यावेळेला निळू फुले आम्ही बरोबर होतो. हम्म, तर हम्म. त्यावेळेला तो सहवास लाभला. बरोबर. त्यांचा अनुभव ऐकायला मिळाला मला बराच. हम्म, हम्म, हम्म. मला आता चौकट राजामधील नंदू या भूमिकेविषयी जास्त आणखीन ऐकायला आवडेल. स्मिता तळवळकर आज आपल्यात नाहीयेत, पण त्यावेळेला कामाच्या निमित्ताने अनेकदा तुम्ही जसं म्हणालात की स्मिता काहीही करू शकते, तिने मला उभं केलं तिथे. सो असे काही आणखीन आठवणीतले किस्से नंदूचे, कारण हा हा नंदू आहे ना, आजही आमच्या पिढीतला, आमच्या नंतरची पिढी जेव्हा चौकट राजा आजही टीव्हीवर लागला की बघते, तर ते इमोशनल होऊन जाते. इमोशन येतात बाहेर ते तो पाहून कॅरेक्टर. त्यामुळे मला त्याच्याविषयी, त्या कॅरेक्टरविषयी, त्यावेळेचे काही आठवणीतले किस्से मला ऐकायला आवडतील. माझं एकूण ॲक्टर म्हणून हे जे आहे ना, तयारी करायला आवडते मला. म्हणजे आयडियली तयारी करूनच कुठलाही रोल करणं केव्हाही बरं. हं, पण त्याला तसा चान्सच मिळाला नाही, तशी संधीच मिळाली नाही, हं, की इतक्या अचानकपणे तो रोल मला करायला लागला. हं, मी स्मिताच्या नवऱ्याचा रोल करणार होतो, जो दिलीप कुलकर्णी नंतर केला. हं. पण तो केल्यामुळे मी नाही म्हणू शकलो असतो. नाही, मी येऊ शकत नाही. तर स्मिता म्हणाली, की "तू नाही म्हणालास तर मी सगळे गुंडाळून मुंबईला येईन" वगैरे. तिने इमोशनल ब्लॅकमेलिंग केलं, की मला आर्थिक फटका बसेल फार मोठा. तर मी कसं काय जबाबदार त्याला? पण ते एनिवे, पण ते प्रेमाने सगळं त्या सुलभा देशपांडे माझ्या आईचं काम केलं हो, त्यांनी. हो. असं, आणि आणि संजय सुरकर मुख्य हं, हं, डायरेक्टर. हं. त्यांनी सांगितलं, मग मी गेलो तिकडे. आणि मग तयारीला वेळच नव्हता. म्हणजे तो रोल, मला वाटतं एकच रोल तो असा असेल, की जो मी जवळ-जवळ तयारी न करता केलेला, उत्स्फूर्तपणे केलेला होता. म्हणजे तुमचं हं. जे एक सबकॉन्शियस माइंडमधचं जे वर्किंग असतं, म्हणजे काही-काही तुम्ही लोकांना चकित करताच, कधी-कधी स्वतःलाही चकित करता. हं. हे कुठून आलं? हे एक्सप्रेशन कसं आलं? किंवा हे मी आहे, आई, आई, ते हे कसं मी आईला हाक मारत होतो? हे कुठून आलं असं? म्हणजे तुमच्या
सबकॉन्शियस ह्याच्यात कुठेतरी ते येतं. आणि ही कसोटी फक्त अशा अशा वेळेला लागते ज्यावेळेला तुम्हाला स्पॉन्टेनियसली किंवा उत्स्फूर्तपणे रोल करायला लागतो. याला वेळच नसतो तुमच्याकडे. तर मला खूप वाटत होतं की हे आणि मला अडकवलंय आता आणि या रोलची वाट लागणार आहे, सिनेमाची वाट लागणार नाही, माझी वाट लागणार नाही. कारण ते तर मी तेवढ्या वेळात मी मी त्यावेळेला मुंबईलाच राहायचो. मी पुण्याला नंतर गेलो. तेवढ्या वेळात मी व्हाया पुणे गेलो आणि पुण्याला मी एका सायकॅट्रिस्टची भेट घेतली. म्हटलं असं असं लिहिलेलं आहे. कारण नातीगोतीमध्ये अतुल परचुरे रोल करायचा, तो जन्मताच मतिमंद होता. तर तो बोलायचा नाही. अतुल खूप छान करायचा रोल, कठीण रोल होता. याच्यामध्ये तसं नव्हतं. चौकट राजामध्ये तो 5-6 वर्षाचा असताना नॉर्मल मुलगा होता. सगळ्या मुलांसारखा हुशार वगैरे. आणि तो पावसला आंबे काढायला झाडावर चढलेला असताना वळून पडतो आणि मार लागल्यामुळे त्याला ॲबनॉर्मॅलिटी येते. असं होतं ते. तर अशा तऱ्हेची मुलं काय करतात हे मी सायकियाट्रिस्टला विचारलं. आणि मग मी तिथून पुणे ते कोल्हापूर या 4-5 तासाच्या टॅक्सी प्रवासामध्ये एकटाच होतो मी आणि ड्रायव्हर असा पुढे. त्याच्यात मी काय करता येईल बघत होतो. काय काय करू, काय करू? चेहरे पण करून बघत होतो. तो त्या काय ड्रायव्हर काचेतनं बघत होता मला. तो एक दोन त्यांनी मागे वळून बघितलं तर मी आईला म्हणतो हा मी मारतो हा उतरवेल मला खाली. तर मी काय करू असं. मग तिकडे गेलो आणि मग ते चौकट राजा, मग त्या गडबडीमध्ये मी दिसणार आहे कसा याचा पण विचार करायला त्यांना वेळ नव्हता. की काही करून हे शेड्यूल हे केलं पाहिजे म्हणून त्याला दिलीपला उभं केलं पाहिजे. मग तिकडे गेल्यानंतर मला एका असिस्टंट डायरेक्टर मुलगी होती, ती ऑर्थोडॉन्टिस्टकडे घेऊन गेली आणि मला एक ॲक्रिलिकची हिरडी केली, हिरडी जी माझे खालचे दात आणि ओठ ह्याच्यामध्ये ठेवली. म्हणून तो थोडंसं असं आलं आणि ही जीवनी रुंद झाली थोडी, बस. बाकी काही नाही मेकअप. आणि विग होता अर्थात, विग. बाकी सगळी एक्सप्रेशन चेहऱ्यावर. असं तो अवतार झाला. आणि मग मी त्याला सांगितलं, बाबा तू मला अडकवलंस याच्यामध्ये, तर एक पहिला प्लीज सोपा सीन घे, काय कुठला तरी. मला अजून काही सुधरत नाही आहे. तर मग इथे तुमची काहीतरी इनर हे वर्क करते, जी तुम्ही डिफाईन नाही करू शकत, त्याची व्याख्या नाही करू शकत. ठीक आहे. आणि मला आईने कोंडून ठेवलं आहे, कारण मी त्या त्या सोसायटीतल्या मुलांना त्रास देतो मी. मी मोठा आहे ना, आणि ते मुलं लहान सगळी. तर मी त्यांना त्रास देतो म्हणून मला आईने कोंडून ठेवले. मग ती मारत मारत नेते मला सुरुवातीसपणे आणि कोंडून ठेवले. त्या गजातनं मी तिला बघतो खाली पहिल्या मजल्याचं. आणि हा पहिला सीन घेतला. मला काय बेरिंग आहे काही माहीत नव्हतं. आणि मी स्पॉन्टेनियसली मी म्हटलं त्या पण उत्स्फूर्तपणे तिचं नाव मुन्नी, तिला हाका मारत होतो मी, मुन्नी मुन्नी म्हणा, इकडे वर बघ म्हणून असं. तर ती मुलीला घेऊन चालली अशी खालून, मी तिला हाका मारते. हा पहिला सीन घेतला. तर मी सपाट्याने हाका मारल्या त्याला. त्यांनी खाली कॅमेरा लावला होता असा. आणि तो पहिला शॉट झाल्यानंतर ती स्मिताच्या डोळ्यात नेऊन पाणी व्हायला लागलं. म्हणजे पाणी म्हणजे तर मला कळत नाही इफेक्टिव्ह सीन झाला म्हणून हे खूप परिणामकारक झाला म्हणून पाणी वाहते, की आर्थिक संकटातून सुटले म्हणून. ते मी तिला विचारलं नाही मी. पण झालं ती म्हणाली की दिलीप थँक्यू व्हेरी मच वगैरे असं. मग तिथून मला असं वाटतं की गाडी रुळावर आली आणि मग मला ते बेरिंग सापडलं. म्हणजे म्हटलं या ह्यानी करायला पाहिजे. मी त्याला चालूनही दाखवलं होतं कसं चालेल हा हे. चा हे करणार नाही. मी धरतो मारतोच्या वेळी धयतो मायचो म्हणेल असं, की त्याला मुलं आबाधुबी खेळतो मुलांशी, छोट्या मुलांची. मुलं त्याला बडवतात, जाम मारतात बॉलनी. तो कळवळतो असा. मी तो सीन खूप बघणार काय खूप कळतो. तो कळवळणं किंवा ते हे आहे ना, तो कम्प्लीट वाकडा होतो असा. म्हणजे असं मी त्याला नॉर्मल मुलाकडे बॉल टाकला तो असा झेलतो. तर हा सागरगोटे गोळा केल्यासारखा गोळा करतो बॉल असा, किंवा तो असा वेडावाकडा होऊन कळवळतो लागलं. असे काही मग करता करता सापडत गेले. पण प्रणाली काय आहे याच्यामध्ये, नाटकामध्ये ती प्रोसेस आहे, ती प्रक्रिया असते. तुम्ही रिहर्सल्समध्ये सगळं घडवत जाता, विकसित करत जाता, ट्रायआउट करत जाता, काही करून बघू शकता. तसं सिनेमात नाही आहे. सिनेमात जिक्सॉ पझल सारखं आहे. तुम्ही कुठलेही सीन्स कधी करू शकतात ना. म्हणजे तो आता हा मी पहिला सीन केला तो पहिला नव्हता त्याच्यात,
किंवा लगेरो मुन्नाबाईमध्ये पहिला सीन मला धोबी घाटावर मुन्नाबाई आणि सर्किट बसलेत आणि रघुपती राघव राजाराम मंडळ गांधी येतात, तसं कुठलाही सीन घेतात ते. त्याच्यामुळे तुम्हाला तिथे पहिल्या शॉटला जाण्याआधी ते कॅरेक्टर पक्क डोळ्यात पाहिजे, नाहीतर तुमचं अनिवन होईल ना. बरोबर. तुम्हाला आता मला हळूहळू सापडते असं तुम्ही 2 आठवड्याने म्हटलं, मग आधी काय केलं? असं ते अनिवन होईल ना सगळं. तर त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही जे कराल ते सुरुवातीलाच ते कॅरेक्टर तुम्हाला सापडायला लागतं. हा एक असतो. असं असं वेगळं कॅरेक्टर काही असेल तर, नॉर्मल असेल तर गोष्ट वेगळी. तर तसं तो अनुभव आला मला. आणि मग ते त्या सिनेमाला मलाही बेस्ट ॲक्टरचं स्टेजचं मिळालं, सिनेमाला बेस्ट फिल्मचं मिळालं. त्याच्यामुळे ते एक वेगळी अचिव्हमेंट होती असं म्हणावं. तर मला काय वाटतं की कधी कधी मला असं वाटतं की शुगर कोटेड पिल, शुगर कोटेड मेडिसिन म्हणजे असं त्याची उपमा देतो मी कधी कधी. मेडिसिन आतमध्ये असतं, शुगर कोटिंग बाहेर असतं, बरोबर. मेडिसिन म्हणजे तुम्ही भूमिकेसाठी केलेला विचार, त्याच्यावर केलेलं वर्क, त्याची केलेली मेहनत. शुगर कोटिंग मध्ये परफॉर्मन्स असतो. हां, तर कधी कधी मेडिसिन कोटेड शुगर असतं. म्हणजे आता चौकट राजामधलं परफॉर्मन्स हे शुगर आहे. आणि कोटिंग नंतर म्हणजे तुम्ही त्याच्यावर नंतर मग विचार केलात, कोटिंग नंतर मेडिसिन नंतर कोटिंग विचार केलात की मी हे असं का केलं असावं, हा विचार तुम्ही नंतर केलात. तसं झालं ह्याच्यात. विश्वाय त्याचा जो रोल होता तो थोडासा मेडिसिन कोटेड शुगर होता माझ्यासाठी. काय काय खतरनाक सीन्स होते. आईला अग्नी देतोचा सीन होता, तो दादा चौपाटीवर घेतला आम्ही, अशोक सराफ आणि मी, आणि सुलभा झोपली होती त्याच्यावर. तर तो आधी त्यांनी रवींद्र नाट्य मंदिरच्या तिथे करणार होता आर्ट डिरेक्टर अजित दांडेकर. पण मग कुठल्याही अँगलनी ते बिल्डिंग दिसायला लागलं आणि कोटवाड लागलं. तर स्मिता म्हणले खऱ्याच स्मशानात करूया. आम्ही गेलो तिकडे. दादरची स्मशानभूमी. हो, ती जाऊन आली. स्मिता म्हणाली मी, सुलभाला म्हणे मी तुझ्या सोबतीला मी येते म्हणून. ती आली. ती होती कंपनी. स्मशानभूमीत शूट केला. हो, स्मशानभूमी, ऍक्च्युअली स्मशानभूमी. त्यातली पुढची गंमत सांगतो तुला. सुलभाताई घाबरल्या होत्या. नाही, ते करत होते, ताटीवर होते. तर जनरली दुकानात रस्त्यावर वगैरे असं शूटिंग चालू असेल तर काही वेळा ते असिस्टंट सगळे ट्रॅफिक थांबवतात, रहदारी थांबवतात, आणि तिकडे काही वेळापुरतं ते करतो. स्मशान तुम्ही थांबवू शकत नाही असं. ते परवानगी दिलं तुम्ही, आता हे कोणी आणू नका इकडे असं नाही म्हणू शकत. त्याच्यामुळे ती इथंच होते. आणि मी तिकडे बघत होतो, म्हणजे आमचं हे करत असताना एक ते असं आणलेले होते, तर तिथलं ते सोडून ते शूटिंग बघायला आमची उठ राहत होते. तो घेऊन आलेला एकटा ते वाट बघतो तिकडे, तो ते इकडे बघ. तर मला त्याला सांगावंच वाटलं. ऐश्वर्या म्हटलं अरे त्यांना सांग तिकडे जा म्हणून. तर ते इकडे बघते, शूटिंग बघताय. थोडे रोग तिकडे असं हे तिकडे झालं, ते बसायला जागा नव्हती. आणि तेवढंच नाही, त्याच्यानंतर मग आम्ही पावसात, तिकडे पाऊस पडतो खूप, असं सीन होता. स्मिताने म्हणजे संजय सुरकरनी मग फायर ब्रिगेडचे हे मागवलं होतं. ते त्यांनी झोत असा आकाशात टाकला आणि त्यात मी अशोक सराफ भिजतो खूप. ते मला ते आईला अग्नी देवत नाही ना, मला माहीत नसतं काय की हे काय प्रकार आहे. आई झोपली आणि तिला अशोक द्यायला लावतो मला, आणि मग पाऊस सुरू होतो आणि मग पावसात भिजत आम्ही जातो, असा सीन होतो. दादा चौपाटीवर. बापरे. अशा त्याचे चौकटाचे किस्से बरेच आहेत. ते सगळे नंतर मग रिअलाइज झालं मला. त्यावेळेला मी ते टेन्शनच काम केलं. पण मला, मी म्हटलं त्याप्रमाणे पहिल्या काही शॉर्ट्स नंतर, काही सीन नंतर मला कॉन्फिडन्स आला की म्हणजे मी ते कॅरेक्टर बरोबर सापडले असं नाही म्हणता येणार, पण एक त्या ह्यानी मी त्या व्यक्तिरेखा हे होते. फॅन मोमेंट आहे त्याचे, चौकट राजाचे फॅन मोमेंट. म्हणजे त्यानंतर म्हणजे चौकट राजातला नंदू नंतर तुम्हाला कदाचित खूप आणखीन वेगळं एक तुमचा चाहता वर्ग तयार झाला. काय असतं, तुम्ही भूमिका नेहमी भूमिका करताना अलिप्तपणे करावी, सगळेच सांगतात. मी डॉक्टर लागून पासून सगळे सांगतात. तंत्राने करता तुम्ही, त्यात
तुम्ही इन्व्हॉल्व नाही व्हायचं भूमिकेत कधी. पण भूमिकेची तयारी तुम्ही जेव्हा करता, ते मेहनत करता, तर त्यावेळेला तुम्हाला जे अनुभव येतात, करताना, आधी करताना आणि केल्यानंतर, ते तुम्ही जर सेन्सिटिव्ह असाल, संवेदनक्षम असाल, तर ते तुमच्यावर परिणाम करू शकतात. तसंच चौकट राजा, नातीगोती, मी नंतर रात्र आरंभ केला, स्किझोफ्रेनिक पेशंट. ते मानसिक संतुलन बिघडण्याच्या विषयावरच्या ह्याच्या कलाकृतीमध्ये काम केल्यानंतर अशा काही व्यक्तींशी, कुटुंबाशी, संस्थांशी संबंध आला माझा. म्हणजे त्यांनी मला, तू आता म्हणालीस की कॉन्टॅक्ट करतात का वगैरे, त्यांनी असं मला मग खूप अजूनपर्यंत त्याच्याशी कॉन्टॅक्ट आहे माझा अनेक संस्थांची. अशा संस्था आहेत की ज्या अशा मुलांना सांभाळतात. त्याच्यामुळे या फॅन्समध्ये ती मंडळी पण होती तशी बरीच. आणि अजून त्या संस्थांना मी वेळ मिळेल तसा जात असतो किंवा त्यांचा संपर्क असतो माझ्याशी. तेव्हा मला स्वतःला असं वाटतं की 3 व्यक्तिमत्व तुमची त्यावेळेला असतात. एक तुमचं स्वतःचं व्यक्तिमत्व, एक तुम्ही करता ते त्या व्यक्तिरेखेचं व्यक्तिमत्व, आणि तिसरं म्हणजे तुम्ही स्वतःला समोरून बघत असता. बरोबर. म्हणजे गंगाधर टिपरे किंवा कृष्णराव हेरमकर ह्याचा जो मी 16 नंबरचा चष्मा लावतो, त्या चष्म्यातनं मला काही दिसत नाही, पण तो चष्मा लावून मी कसा दिसतोय हे मला समोरून दिसत असतं. स्वतःला समोरून पाहणं, बॉडी इमेज स्वतःची. आम्ही असं ऐकलंय की नोकरीसाठी तुम्ही व्ही शांताराम यांचा सिनेमा नाकारला होता आणि नंतर एक डाव भुताचासाठी तुम्ही सुट्ट्या घेऊन ते शूटिंग केलं. तर यानंतर याचा पश्चाताप होतो का नाही पुढे? नाही, त्याचं गंमत अशी की मी म्हटलं त्याप्रमाणे मी त्या फार्मास्युटिकल कंपनीमध्ये नोकरी करत होतो ना. तर ते जबाबदारीचं काम असायचं. म्हणजे काही बँकेत किंवा काय याच्यामध्ये वगैरे असे खुर्चीला कोट टांगून जातो 4चा प्रयोग आहे, जातो मी आता, असं तसं तसं तर अलाउड नव्हतं. कारण औषधांची टेस्टिंग करायला लागायची ना, फार्मस्युटिकल कंपनी क्वालिटी कंट्रोल लॅबला होतो. तर मी हे चौकट राजा, नातीगोती, मतिमंद मुलाचा बाप, चौकट राजा, मतिमंद मुलगा, रात्र आरंभमध्ये स्किझोफ्रेनिक, असे हे खूप नंतर केले. पण मी म्हटलं त्याप्रमाणे विनायक चास्करांकडे गजरामध्ये असे काही हे केले होते. मतिमंद मुलीचा बाप तिचा वाढदिवस साजरा करतो असं मी लिहिलं होतं. मी स्वतः लिहून त्याच्यात बापाचा रोल केला होता की त्या मुलीला घाबरून कोणी येत नाही. तो कॉलनीमध्ये तो वाढदिवस साजरा करतो, मुलांना डांबून बसवून ठेवतो आणि काय काय त्यांना जादूचे प्रयोग करून दाखवतो, गाणी म्हणतो, गोष्टी सांगतो. ती मुलं जायला बघतात, त्या चॉकलेट देतो, लिव्हिंट देतो, केक 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 कापेपर्यंत मुलगी आत असते. आणि मग मुलगी येते, ती 16, 17, 18 वर्षाची, अशी बेड्या घालून टाळ्या वाजवत येते. ती मुलं घाबरून पळतात. आणि हा एकाच वेळेला मी उदास आणि हसणारा चेहरा माझा त्याच्यावर क्लोजअप चास्करांनी घेतला होता, असा की यावेळेचा वाढदिवस हिला आनंद मिळाला वगैरे असं. तर हे स्किट झाल्यानंतर दुसऱ्या खूप लोकांचे फोन आले. चास्करांनी मला फोन केला, अरे तुझं ते मुन्नीचा तिचं नाव मुन्नीच, परत ते चौकडाचं होतं ते, पण खूप आधी मुन्नीचं वाढदिवसाचं नाव होतं. खूप फोन आले बरं. कोणी फोन केला माहिती आहे? म्हटलं कोणी? व्ही शांतारामांनी. म्हटलं हो, तू जा, त्याने बोलवलं तुला भेटायला. म्हटलं कुठे? ते म्हणाले ह्याला पाठवा लगेच म्हणून माझ्याकडे. मी गेलो. माझ्या भावांची गाडी होती, मी राजकमल परेलला गेलो, राजकमल स्टुडिओ. तर ते बसले होते तिचे चित्रपती, बाहेर किरण शांताराम उभे होते, आतमध्ये ते बसले होते. त्यांच्या एका बाजूला अनंत माने, दुसऱ्या बाजूला राम कदम, म्युझिक डायरेक्टर ग्रेट, पिंजराचे वगैरे, ते बसले होते. तर त्यांनी बोलवलं मला, अण्णा चित्रपती बसले होते. आणि मला ते जाम त्या दोघांनी बघितलेलं नव्हतं ते कालचं स्किट. ह्यानी त्याची प्रचंड स्तुती केली. म्हणाले, अहो आमच्या अख्ख्या सिनेमात देणार नाही असं मेसेज तुम्ही 15 मिनिटाच्या ह्याच्या स्किटमध्ये दिला, असं मला म्हणाले. तर ते खूप, ते तुम्हीच लिहिलं होतं असं मी ऐकलं. मला वा, तुम्हाला चांगली काय रिस्ट्रेंट, म्हणजे संयमित अभिनयाचं हे होतं वगैरे, अमुक तमुक असं. खूप संकुचलो मी. म्हटलं थँक्यू, इतक्या मोठ्या. तर हे संकोचून ऐकत होतो, इतक्या मोठ्या माणसाने आपल्याला स्तुती करावी आपल्या ॲक्टिंगची आणि लेखनाची वगैरे. पुढचं त्यांचं
पुढचं म्हणणं ऐकून मी कान टावकारले एकदम. ते मला म्हणायला लागले, माझ्याकडे मेन रोल करा तुम्ही आता. म्हटलं कुठला? ते म्हणजे माझा एक सिनेमा येतोय, राजकमलचं बॅनर आहे, आनंद माने डायरेक्ट करणार आहेत आणि माझं लक्ष असेलच, तुम्ही आम्हाला महिन्याला 10 दिवस असे 4 महिने 40 दिवस द्या, कुठलेही 10, 1 ते 10, 11 ते 20 किंवा 20 ते 21 ते 30 असे. तर मला काय माहित नाही, मी हरखून बिरखून नाही गेलो. मला काळजी पडली की अशी रजा मला कोण देणार लॅबमध्ये. 10 आताचे 10 ते मग येतो, परत काम करतो, परत 10 दिवस परत काम असं. म्हणजे मी हिरो म्हणून डोळ्यासमोर येण्याऐवजी मला आमचे बॉसेस विलन्स म्हणून डोळ्यासमोर आले. प्रोडक्शन कंट्रोलर आणि मॅनेजर्स ते म्हणे ते असली तर म्हटलं मी सांगतो. काय सांगतात तुम्ही? नाही मला बरोबर पारख आहे माणसाची, मी तुमचं काल बघून. तर मग मी प्रॅक्टिकली विचार केला की म्हटलं हे एका मराठी फिल्ममध्ये नायकाची भूमिका मिळते म्हणून मी इतकी चांगली नोकरी असं कसं करू शकेन. मग मी त्यांना नम्रपणे कळवलं. त्यांना नाही की नाही जमणं जरा कठीण आहे. किरण सांताराम का कोणीतरी फोन केला होता नंतर मला. कोणता पिक्चर होता आणि कोणी केली ती भूमिका नंतर? पिक्चर कोणता होता? पिक्चर पण नाही माहिती जो तुम्हाला ऑफर झाला होता. असला नवरा नको ग बाई असं काहीतरी असं मला वाटतं. कारण मग दादा कोंडकेंनी ह्योच नवरा पाहिजे म्हणून काढला होता. म्हणजे तो असला नवरा नको ग बाई असणार, तो असा असावा. तर तो मग मी नाही सांगितलं त्यांना. मी असं अशी एकदा होतं त्याला काय झालं, एकदा होतं त्याला सलग रजा. एक तर तो खूप टेम्पटिंग हे होता, मेन रोल त्याच्यामधला होता आणि ते सब्जेक्ट चांगला होता. दमा मिराजदारनी हे केलं होतं. ब्लॅक बियर्ड्स घोस्ट म्हणून वॉल्ट डिस्नीची मूवी होती. तर म्हटलं आता यावेळेला मात्र यांना हेच केलं पाहिजे. म्हणजे पारसी होते प्रोडक्शन कंट्रोल, त्यांच्याकडे मी गेलो. मी जरा चालूगिरी केली. त्यांना म्हटलं की सर वॉल्ट डिस्नीची मूवी ब्लॅक बियर्ड घोस्ट आली, त्याचं मराठी व्हर्जन येते आणि मला त्यात मेन रोल आहे. ते जवळजवळ उठलेच म्हणून. आपल्याकडे एका केमिस्टला मेन रोल मिळतोय, तो वॉल्ट डिस्नी कुठे, मराठी फिल्म कुठे चाल. तर मला 30 दिवस माझी अर्न लिव्ह असते ना, प्रिव्हिलेज लिव्ह, त्याच्यामध्ये मी तो करीन. किती दिवस पाहिजे तुला? म्हटलं तेवढं लॅब मधलं 30. नाही तू यू टेक 35 days, यू फिनिश दॅट वर्क. त्याच्यात मी केली फिल्म. बहुतेक शूटिंग सासवडला झालं, पुणेजवळ. अशोक सराफ, रंजना त्यावेळेला टॉप स्टार होती. मी माझा पहिलाच सिनेमा ऑलमोस्ट. मी स्टेज रंगभूमीवर नट. आता जसं आपण बोलतोय एक 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 म्हणजे हसवा फसवीमध्ये 6 जण, म्हणजे ते कॅरेक्टर घ्यायचे झाले तर मला वाटतं मी आता सकाळीच एक तुमचा छोटा त्याच्यातले कट्स आम्ही पाहतो. आता आम्हाला ते कट्सच पाहायला मिळतात. तर मी माझ्याच टीममध्ये म्हणत होते लुबुंबा, म्हणजे त्यावेळी तुमची जुळी बहीण. मग त्यावेळी कसं म्हटलं हे कुठले ऍक्च्युली तुला माहिती आहे गंमत? मी त्यावेळेला वेगवेगळ्या नाटकातनं खूप वेगवेगळे रोल्स करत होतो त्या सुमारास. म्हणजे हे थोडी हिस्ट्री सांगतो मी, थोडा इतिहास त्या हसवा फसवीचा. तर म्हणजे वासूची सासू नावाचं नाटक होतं, तर मी डबल रोल करायचो. इरसाल म्हातारा आणि त्याला जबरदस्तीने बाई बनवतात. त्याच्यानंतर एक झुंज वाऱ्याशी गंभीर नाटक होतं. त्याच्यानंतर नाती गोती नावाचं नाटक होतं, त्याच्यामध्ये मी मतिमंद मुलाचा बाप होतो. अतुल परचुरे मतिमंद मुलगा. आपल्या मुलासाठी खूप खस्ता खाणारा, खूप श्रम करणारा, खूप टेन्शन घेणारा, खूप वेदनादायी असं सगळं आयुष्य जगणारा असा मी बाप होतो त्याच्यात. मग त्याच्यामध्ये एक हट्टी मुलगी नावाचं नाटक होतं तेंडुलकरांचं, ते केलं होतं. तर इतके वेगवेगळ्या तऱ्हेचे रोल्स करत असताना मला वाटलं की हे इतके मी असे करतो, मग एका नाटकात का करू नये. अशी डोक्यात माझ्या किडा आला की असं एका नाटकात आपण केलं तर. म्हणून मी म्हटलं मगाशी तसं माझ्यातल्या लेखकांनी माझ्यातल्या नटासाठी तशी ती स्क्रिप्ट लिहिली. 6 अगदी वेगळी कॅरेक्टर्स, काही संबंध नाही त्यांचा. दिसायला वेगळी, वय वेगळी, चालणं वेगळं, बोलणं वेगळं, कम्प्लीट वेगळी. म्हणजे हा तोच आहे का असं वाटेल अशी केली. पण नाटक असं लिहिलं जात नाही. म्हणजे नाटक कसं लिहू नये याचा हसवाफसवी हा उत्कृष्ट वस्तुपाठ होता. कारण मी हे आधी पात्र गोळा केली आणि नंतर सूत्र शोधत बसलो की आता हे झालं बांधायचं कसं. मग मी
2 डायरेक्टर्स नाही विचारले मी. वामन हां. केंद्रेला विचारलं, प्रतिमा कुलकर्णीला विचारलं. हं, हं. त्याने तसं तसं कसं सांगू शकणार कोणी? मी पुलं नाही विचारलं हां. आगाऊपणा करून. तर ते म्हणाले की ते काय सांगू, ते म्हणाले की एका नटाचा फ्लॅशबॅक काही, तो आपल्या भूमिका आठवते असं काही करून बघ. तसंही हं. काही जमलं नाही. मग मी काढलं शोधून ते. सांगायचं होतं की त्यावेळेला नाट्यदर्पण रजनी नावाचा कार्यक्रम व्हायचा. हं, हं. तर त्यात मला सुधीर दामले तो संयोजक होते एकूण. हं. तर त्याने मला सांगितलं की लोकांना जरा सरप्राईज करायला काहीतरी आयटम लिहा ना तुम्ही आणि करा ना. तर त्यावेळेला मी पहिल्यांदा त्याच्यात माझी जुळी बहीण दाखवली. हां. तीच लुबुंबा. हां. हां. दीप्ती दीप्ती प्रभावळकर पटेल. दीप्ती प्रभावळकर पटेल लुमुंबा हां, हां, हां. अशी. ती आफ्रिकेत नवऱ्याबरोबर गेलेली आहे. हां, हां. नवऱ्याचा शहामुर्गाच्या अंड्यांचा बिझनेस आहे वगैरे असं काहीतरी. ॲब्सर्ड हे होतं. आणि मग ते नाट्यदर्पण रजनीमध्ये हां, त्यावेळेला ते दामले मला म्हणाले, की आपल्याला स्त्री भूमिका करणाऱ्या पुरुषांना एकत्र आणायचे स्टेजवर. त्याचं काहीतरी तुम्ही आयडिया काढा. तर हं, त्यावेळेला हं. आम्ही तिघे-चौघे जण स्त्री भूमिका करत होतो. म्हणजे हं. आता सर्रास करतात खूप. तसं त्यावेळेला इतके नव्हते. तर त्यावेळेला चंद्रकांत काळे हां, पुण्याचा, हां. जो बालगंधर्वांच्या विषयावर नाटक करत होता. हं. तो राजहंस एकक असं काहीतरी नाव होतं त्याचं. मी होतो. जुने ज्येष्ठ नट मास्टर दामले होते. मास्टर दामले हं. जुने, त्यांनी त्यावेळेला कामं केलेली होती बाल. ते स्त्री भूमिका करायचे. आणि आदेश बांदेकरनी एकांकिकेमध्ये हां. मॉडर्न मुलीचा रोल केला होता. ओह! अशी हॅट बीट घालून आणि स्कर्ट वगैरे घालून. ओके. तर असे ह्या चौघांना तुम्ही आणा. मग ते म्हणाले की आपण बायकांचं हळदी कुंकू करूया स्टेजवर. मला काही ती आयडिया फार आवडली नाही. म्हणजे हं. बालगंधर्व बाईच्या वेशात हळदी कुंकू समारंभाला गेले होते, त्यांना कोण ओळखलं नाही वगैरे. हां, हा हां. किस्सा ऐकला होता मी. ओके. ते काय, मग मी त्यांना सुचवलं असं की तुम्ही ब्युटी कॉन्टेस्ट जाहीर करा की मराठी रंगभूमीवरची सर्वात सुंदर देखणी नटी कोण, अशी हे अच्छा. करा. हां. मग त्यांनी केली आणि सिरियसली 3 जजेस बसले स्टेजवर. हं, हं. पुरुषोत्तम दारव्हेकर, आत्माराम भेंडे आणि दाजी वाटोडे असे 3 जण असे बसले आणि एक-एक नटीनी एंट्री घेतली. सुहास जोशी, अश्विनी भावे, खरंच? सुकन्या कुलकर्णी, प्रतिभा माथुर असे एकापाठोपाठ एक आले. त्याच्यानंतर आम्ही आलो. तर तो ह्या येईपर्यंत लोक एक ठरवत होते की कोण यातली जास्त दिसायला चांगली कोण आहे. आणि आम्ही आला तर लोकांना काय ते भंकच चालली आहे म्हणून. आम्ही आलो म्हणजे व्यवस्थित असे हां. अगदी प्रॉपर चौघेही तयार होऊन. प्रॉपर हां, हां, हां. बाईच्या वेशात आलो चौघे. कुठे त्याच्यात हिडीसपणा किंवा असं हे नव्हतं. हां, हां, हां. प्रॉपर अगदी. हं. मी नऊवारी साडी आणि तू त्यावेळेचा फोटो तू बघितला असेल ना, दीप्ती बघितलंय प्रभावळ मी. पटेल हो, म्हणून. हो. असे आलो आम्ही. तर ते लोक कन्फ्यूज झाले, हे काय? त्यांना कळलं मग. मग त्या जजेसनी त्या पहिल्या नट्यांना बाद केलं. या फेल आणि आमच्या चौघांमध्ये सेमीफायनल झाली. तर वॉव! तो माझा पीस जो होता, तर किशोर प्रधाननी प्रत्येकीची मुलाखत घेतली. प्रत्येक हां. म्हणजे पुरुषच होते सगळे. हं, हं, हं. तर तो माझा पीस मी लिहिला होता. तो दीप्ती प्रभावळकर पटेल मुंबईचा पहिला पीस. त्याला प्रचंड ओके. रिस्पॉन्स मिळाला. ॲब्सर्ड अतिशयोक्ती होती, ॲब्सर्डिटी होती, ह्युमर सगळं गमतीच होतं सगळं. हां, हां, हां. मी दिलीपची जोडी, "नाही, तुम्ही दिलीप प्रभावळकर कसे आहेत?" "नाही, आता मी जुळी बहीण आहे. मग आम्हाला असं-असं मी जत्रेत हरवले" वगैरे, वगैरे. हं, हं, हं. तर ते पहिलं कॅरेक्टर. त्याच्यानंतर 2 वर्षांनी दामले म्हणाले, "परत काहीतरी बघा ना." आणि म्हटलं, "आता काय करावं?" त्यावेळेला मी कृष्णराव हिरमकर केले. ओह! ते ते रंगभवनला चालू होतं. हे रवींद्र नाट्य रंगभवनला चालू होतं. हां. आणि हे म्हणाले मध्ये खूप कार्यक्रम असायचे दर्पण रजनीमध्ये. सर्वोत्कृष्ट नाटक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, हं. नटी, हं. नट वगैरे वगैरे आणि मध्ये कार्यक्रम असायचे. हं. रात्रभर चालायचा कार्यक्रम तो. तर ते 2 कार्यक्रमाच्या मध्ये आले आणि म्हणाले, "आपण पुढच्या ह्याच्यात तर थांबूया. कोकणातनं एक जुने नट आलेले आहेत, त्यांचा सत्कार करू आणि मग पुढे कार्यक्रम चालू करू." कृष्णराव हिरमकर. लोकांना माहीत नव्हतं, असेल हो आता, की लोकांना सगळे जुने नट कुठे माहिती आहेत. आणि मी रंगभवनच्या ह्याच्यामध्ये मला अशोक पांगम म्हणून मेकअप पण होता उत्तम. त्याने मला जख्ख म्हाताऱ्याचा मेकअप केला. 88-89 वर्षाचा मी, जुना गायक नट, जाड चष्मा लावलेला, काठी, शाल, तोंडात दात नाहीत. आणि मी रंगभवनला आत्ता ते माहित नाही कसं आहे, पण मागच्या बाजूने असा येऊन प्रेक्षकांना काठी टेकत आलो. तर तो इतका मी खरा म्हातारा वाटलो त्यांना, की तिकडे मोहन वाघ आणि प्रमोद नवलकर तिकडे बसले होते. तर ते मला मदत करायला आले. त्यांना वाटलं की हे कोणतरी तिथून कोकणातनं आलेले आहेत म्हणून. आणि मग आम्ही तो आयटम ठरवला होता. सुहास जोशींनी माझी मुलाखत घेतली. गेलो
आणि मग असा खांद्यावर हात ठेवून मला दिसत नव्हतं काही काठी. एका बाजूला नीना कुलकर्णी, एका बाजूला स्वाती चिटणीस. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्यांनी मला स्टेजवर मला केबल्स होत्या सगळ्या त्या लाईटच्या वगैरे, मला काही दिसत नव्हतं. आणि मग तिने मुलाखत घेतली माझी सुहास जोशीने. तर ते लोकांना वाटलं खरेच कोणतरी आहेत म्हणून. त्यांनी मला जेव्हा शाल आणि नारळ दिला तेव्हा नारळ कानाकडे हलवला असा, पाणी आहे का बघायला. तेव्हा लोकांना वाटलं हे आहे. मग मी त्याच्यात गमतीचं सगळं स्किट होतं ते त्याच्यामध्ये. आणि मी ते त्यावेळेला प्रिय पहा गाणं म्हटलं. आणि गोविंदराव ह्याच्यात बसले होते, विंगमध्ये पेटीहून बसले होते. त्याच्या आधी मी गोविंदरावांच्या घरी जाऊन प्रॅक्टिस केली होती त्याची. ते आमच्या जवळ राहायचे, दादर पोर्तुगीजला राहायचे, मी जाधवश्रममध्ये. तर त्यांच्याकडे मी गेलो म्हणजे गोविंदराव दादा, त्यांनी एवढ्या मोठ्या मोठ्या गायकांना साथ दिलेली आहे, मी काय कुठला गाणारा. ते म्हणलं मला बरं तुमची मदत पाहिजे, मला नाट्यदर्पणमध्ये प्रियपा गाणं म्हणायचंय, तर तुम्ही मला हे करायला. अरे करीन ना म्हणाले, गा. आणि मग मी गायला लागलो. तर ते मला म्हणाले आवाज चोरतोच कशाला, मला 10 बोटं आहेत, मी तुझी पट्टी बरोबर पकडतो म्हणून, तू गा. त्यांच्याकडे थोडी प्रॅक्टिस केली होती प्रियपाची. ते मग आम्ही स्टेजवर तिथे ते बसले गायला. आणि त्यांनी केलं काय, मध्येच मी आलो आणि सुहास जोशी माझी मुलाखत घेत होती स्टेजवर, कृष्णराव हेरमकरांची. ते एकदम आले आणि कृष्णराव असं म्हणून पाया पडले हे. तर मग हे आयतळलं, मला माहित नाही. मी त्यांना अरे गोविंदा का केवढा मोठा झाला, तुला एवढा हाफ चड्डीत पाहिला होता वगैरे असं मी हे ऍडिशनल घेतलं. आणि मग ते झालं पूर्ण. हे सेकंड कॅरेक्टर. आणि मग हे 2 कॅरेक्टर हसवापसी मधली पहिली 2 कॅरेक्टर ठरली. आणि मग एक चिमणराव आला, मग तो नाना कोंबडीवाला आला, कम्प्लीट वाकडा, दात लावलेला. बॉबी मॉड, तो 22 वर्षाचा असे. आणि चायनीज दिसणारा तो प्रिन्स असा इथे बोलतो तो, तसं कॅरेक्टर कोणी बघितलं नव्हतं. अशी ती 6 गोळा झाली, एकमेकांशी काही संबंध नसलेली. ती समाव मी जोडू शकलो. आणि चित्रकाकांचं म्हणणं खरं ठरलं, ते व्यावसायिक त्याला यश मिळालं. 750 शोज झाले. अजून 1,500 झाले असते, पण मीच सांगितलं आता बंद करूया. की मला असं वाटलं की लोकांनी काही लोकांनी खूप शिवाय दिल्या माझ्या मित्रांनी. पण तू गाढव आहेस म्हणे, तुझं नाटक चाललंय तू बंद करते. टिपरेचं पण मी केदार शिंदेच्या, तो डायरेक्टरने प्रोड्युसर होता, त्याच्या आम्ही दोघांनी संगनमत करून असंच ती खूप पॉप्युलर असतानाच टिपरे सिरी बंद केली माझ्या पुस्तकावर मी. आणि केदार शिंदे आणि आम्ही ती पाहायचो टीव्हीवर. ते मला अशी सवय की मला म्हणायचं की पूर्वीची गंमत नाही असं लोकांनी म्हणू नये. तर त्याच्याबद्दल एक फार चांगलं वाक्य आहे. विजय मर्चंट म्हणून क्रिकेटर होते, ते क्रिकेटर होते आणि कॉमेंटेटर होते. तर क्रिकेटर्सच्या रिटायरमेंटच्या बाबतीत त्यांचं एक फार चांगलं वाक्य आहे की पीपल शुड आस्क यू व्हाय अँड नॉट व्हेन. तुम्ही का बंद केली, असं तसं मला मलाही पटतं. असं आता प्रत्येकाची मतं वेगळी असतात. ते कोणी कधी बंद करायचं, ते मी 750 वेळा सांगून बंद केली हे नाटक. तसंच सिरियल पण मी आणि केदार शिंदेने ठरवून ती पॉप्युलर असताना आणि लोकांना शिव्या द्यायच्या. कधी कधी एक सॅच्युरेशन पॉइंट येतो तसा. मग मी जे म्हटलं की विजय मर्चंटचं कोटेशन सांगितलं, पीपल शुड आस्क यू व्हाय नॉट व्हेन. मी कधी बंद करणार असं विचारू नये, का बंद केली असं विचारावं. आणखीन एक मी फार्मास्युटिकल कंपनीमध्ये केमिस्ट होतो. म्हणजे आमच्या औषधांना त्या प्रॉडक्ट्सना शेल्फ लाईफ असायचा, म्हणजे एक्सपायरी पिरियड असायचा. म्हणजे 2 किंवा 3 वर्षानंतरची परिणामकारकता त्या औषधाची कमी होते किंवा हे होते. तसं मला असं वाटतं की आपलं प्रॉडक्ट रंगभूमीवर आणणाऱ्यांनी त्याचं शेल्फ लाईफ किंवा स्टेज लाईफ ठरवावं असं मला वाटतं. म्हणजे असं ते आता प्रत्येकावर आहे ते, म्हणजे त्याचं किती असं असे तो केमिस्ट दृष्टिकोन आहे. पण तसं पण ही इंटरेस्टिंग हे आहे. म्हणजे इव्हन टिपरेचं हे सुद्धा क्रेडिट श्रेय सगळं बरंचसं नाही, खूप क्रेडिट केदार शिंदेचं आहे. कारण त्याला त्या माझ्या लेखनामध्ये सिरियल दिसली जी मला दिसली नव्हती. कारण मी तो कॉलम यायचा लोकसत्तेला दर रविवारी कॉलम असायचा, वीकली कॉलम होता. त्याच्यामध्ये या टिपरे कुटुंबातल्या प्रत्येकाची डायरी असायची. म्हणजे शेखर टिपरे कुटुंब प्रमुख, त्याची हाऊसवाईफ श्यामला,
हाऊसवाईफ बायको, बायको. कॉलेज जाणारी मुलगी शलाका, हम्म. कॉलेजातून बाहेर पडणारा क्रिकेटचे वेड असलेला नोकरी शोधणारा श्रीलेश, आणि शेखरचे वडील आबा गंगाधर टिपरे, हे असे असायचे त्याच्यामध्ये. तर प्रत्येकाची एकाची डायरी आणि काय लिहिलं जायचं हे कोण लिहितोय त्याच्यावर अवलंबून असायचं. म्हणजे श्यामला किंवा शलाका कधी क्रिकेटवर लिहिणार नाहीत. तर मला स्वतःला या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट असल्यामुळे प्रत्येक रविवारी काहीतरी वेगळं लिहिलं जायचं. क्रीडा म्हणा, संगीत म्हणा, सामाजिक म्हणा, राजकीय म्हणा, असं सगळं सांस्कृतिक, हे सगळं असं लिहिलं जायचं. त्या एकाच घटनेचे पडसाद या कुटुंबातल्या वेगवेगळ्या व्यक्तींवर कसे होतात हे त्याच्यावर लिहिलं जायचं. आणि ते मग त्याचं पुस्तक आलं. पुस्तकाचं नाव आणि कॉलमचं नाव होतं अनुदिनी. ती अनुदिनी पुस्तक केदार शिंदेच्या हातात पडलं. तर तो हुशार त्यांनी ते सांगितलं मला की मी याच्यावर त्यातली चित्रात्मकता जी होती ना, व्हिज्युअली त्याला ते इंटरेस्टिंग वाटलं खूप. ते कदाचित ऍक्टर असल्याचा परिणाम असेल. ऍक्टरचा लेखकाला आणि लेखकाचा ऍक्टरला कधी कधी असं परिणाम होतो एकमेकावर. तर तो म्हणाला की हे प्रसंग मला घडताना दिसत आहेत म्हणून आपण सिरियल करू. म्हटलं मी त्याला वेळात काढला, अरे ह्याची सिरियल कशी होईल, रोजनिशीतली पानं आहेत, ही डायरी लिहितो ना आपण, आज असं झालं तसं झालं, असं घटना घडलेल्या आणि त्या सगळ्या लिहिलेलं आहे. नाही होईल आणि तुम्ही आबांचं काम करा असं त्यांनी मला सांगितलं. मग त्यांनी तो हा होता, आधी प्रोड्युसर होता, मग डायरेक्टर तो स्वतः होता, पटकथा तो लिहायचा, एपिसोड्स, आणि संवाद गुरु ठाकूर, आणि टायटल सॉन्ग जे केलं होतं अशोक पत्की, आणि बॅकग्राऊंड म्युझिक होतं अजय अतुल. सुंदर होतं आणि ते लागलं की ते अजय अतुलचं हे होतं ते आधीच बॅकग्राऊंड म्युझिक. आणि ती क्लिक झाली पहिल्या एपिसोड पासून. त्यातला साधेपणा जो चिमणरावला अनुभव आला तर तो अनुभव परत टिपरेला आला. लोकांना अशा खलनायक किंवा खलनायिका नसलेल्या, हो खरंच त्याने तो ब्रेक केला आहे की आपल्या घरातली हे वाटायला लागली ती पात्र सगळी. आणि मला तुम्हाला तिथे विचारायचंय, तुम्ही तुमच्या वयापेक्षा म्हणजे खूप तरुण वयात तुम्ही तुमच्या वयापेक्षा खूप मोठ्या भूमिका साकारल्यात, अगदी म्हाताऱ्या वृद्ध वयस्क व्यक्तींच्या भूमिका साकारल्यात. कधी असं नाही वाटलं की त्या वयात नेट प्रॅक्टिस होती म्हणजे ज्या वयात हिरो जेव्हा किंवा ऍक्टर असं म्हणतात की एखाद्या अभिनेत्री बरोबर डान्स करणं किंवा काम करणं, हे जे फेज असते, सतत मोठ्या वयाच्या नाही केल्या मी. खूप म्हणजे तरुणाचे पण रोल्स होते ना माझ्याकडे. असं काही त्यावेळेला सगळे नव्हते केले, पण मी तसे केले. म्हणजे मी ते गाजले का? आणि ते जास्त गाजले म्हणजे लोकांना आवडलं, लोकांनी स्वीकारलं, कारण ते स्वीकारणं तितकंच गरजेचं असतं. बघितलं की नाही मला माहित नाही, पण त्याच्यामध्ये खूप यंग आणि खूप अतिशय स्मार्ट, ऑलमोस्ट गुड लुकिंग माणसाचा डबल रोल होता माझा. कलम 302 नावाचं तोरडमलांनी नाटक लिहिलं होतं आणि बसवलं होतं. त्यात आम्ही दोघेच ऍक्टर्स होतो, मी आणि मोहन जोशी. त्याच्यात माझा डबल रोल होता. पहिल्या अंगात मी सुटाबुटातला गुड लुकिंग हा होतो. दुसऱ्या अंकात मी कम्प्लीट पोटबीट पुढे असलेला असा गावरान हा होतो, काय तपास करणारा पोलीस फौजदार असा. आणि मोहनचा कम्प्लीट हा रोल होता, नाटककाराचा, लेखकाचा रोल होता मोहन जोशीचा. आम्ही दोघेच होतो त्याच्यात. त्याच्यामुळे हे वेगवेगळ्या तऱ्हेचे रोल्स केले. वेगळ्या बाई केली नाही, बाई कुठे म्हातारी होती. वासूची सासू म्हणली बाई, पण दीप्ती प्रभावळकर पटेल मध्ये 22 वर्षाचा तो बॉबी मॉड केला होता मी. म्हणजे तो किती 20-22ला होता आणि मी तसं मायकेल जॅक्सनच्या स्टेप्स मध्ये तेवढं जमलं नसतं मला. तो नाचत यायचा हेडफोन लावून स्टेजवर. 6 पैकी ती एक भूमिका होती. एक चायनीज होती, नाना कोंबडीवाला होता, चिमणराव, आणि दीप्ती आणि कृष्णराव, असे कृष्णराव शेवटचं, असे सगळे हे होते. त्याच्यामुळे मी तसे, तू म्हणते ते बरोबर आहे, पण त्या वयात सुद्धा मोठ्यांच्या रोल्स करायला म्हणजे माझी काही हरकत नव्हती. आता असं म्हणतात रिस्क का घ्यायची आपल्या वेळेशी, तेव्हा तसं तुम्ही नाही, तुम्ही त्याला छेद पाडलेला, तुम्ही त्यावेळेला ती रिस्क नाही. इव्हन मेकअपच्या बाबतीत पण काही लोकांना असं हे असतं की बाबा नाही मला बरं नाही दिसणार, तसं मी नाही स्वतःला काही हे केलं. म्हणजे विकृत, विद्रूप किंवा हे अशा भूमिका सुद्धा केल्या. तू लक्षात, हा आता नंतर जो ह्यानी केला वैभव मंगलेनी, तो ओरिजिनली चेटकीचा रोल मी केला होता. तो तुम्ही केलाय. तो चेटकी ती भयंकर दिसायची, मुलं घाबरायची बघून ती एंट्री झाली. मला अजून आठवते.
मी आत्ता मला त्या खूप मोठ्या वयाच्या बायका, पुरुष मला भेटतात. मला सांगतात, की "अहो, आम्ही शाळेत असताना तुमचं चेटकी बघितली होती म्हणून." हो, तर त्या म्हणून खूप घाबरलो होतो आम्ही त्यावेळेला. आणि दुसरं तात्या विंचू म्हणजे ते घाबरवणारे असे 2. येस, येस. पण सांगायचं म्हणजे की वेगवेगळ्या वयाचे, वेगळ्या रूपातले असे करता आले मला. म्हणजे मला असं वाटतं, की मला मिळाले रोज. आणि तुला एक सांगू का ॲडिशनल म्हणजे त्यातली ती गमतीचा भाग असा आहे, की अनेकदा माझ्यामध्ये जो अगदी एरवी पण नॉन ॲक्टर आहे, ॲक्टरचं कुठलंच चिन्ह किंवा कुठलंच हे माझ्या पर्सनॅलिटीमध्ये नाही आहे. तर माझ्यामध्ये या व्यक्तिरेखा, या भूमिका प्रत्येक वेळी डायरेक्टर्सना दिसल्या. तर ते मला खूप कधी-कधी हे वाटतं, की म्हणजे डायरेक्टर्सनी मला सांगितलं, मला "अरे मी?" हो. ते रत्नाकर मतकरींचं मला चिटकी करणं असू दे. त्यावेळेला नट्या होत्या आजूबाजूला. ते म्हणाले, "तू मी काय चिटकीचा काय दिसतो थोडाच?" नाही. त्यानं म्हटलं, "अरे मी?" हो. मग त्यांनी त्याच्याकडे मी पोर्ट्रेट नावाचं एकांकित, तर मी आर्मी ऑफिसर झालो होतो. त्याला मला बेस्ट ॲक्टरचं अवॉर्ड मिळालं एकांकिकेमध्ये. असे वेगवेगळ्या तऱ्हेच्या मतकरींनी सुरुवात केली. मी आयतवाळाला चौकट राजाचा मतिमंदाचा रोल करू शकेन असं संजय सुरकरनी ठरवलं, स्मिता तळवगेंनी ठरवलं, सुलभा देशपांडेंनी ठरवलं, माझ्या नकळत. मग त्याला मी जो रोल केला मी जो केला चौकट राजामध्ये, तो आधी नंदूचा, तो परेश रावळ करणार होते. स्मिता तळवळकर काही करू शकायची. तर तिने त्याला सांगितलं, ते म्हणाले मी करतो म्हणून, मैं करूंगा. डायलॉग ज्यादा मत रखना, मी करूंगा. आणि ते काही त्याला प्रॉब्लेम झाला, कोल्हापूरला येऊ शकले नाही. आणि त्यांनी माझ्या परवानगीशिवाय नोरो बदलले नाही. सुलभा देशपांडे म्हणाले संजय सुरकरला, माझं ऐकशील का? दिलीपला सांग, दिलीप करू शकेल. आणि माझा रोल खरा स्मिताच्या नवऱ्याचा होता, जो नंतर दिलीप कुलकर्णींनी केला. तर मला त्यांनी बदलला आयतवाळाला. तर त्याला मी करू शकेन असं वाटलं. तुला आठवते की नाही माहित नाही. ते फार खतरनाक एक कॅरेक्टर केलं होतं मी. अतिशय विकृत, तात्या विंचू काहीच नाही. अतिशय विकृत विलन केला होता मी एका सिरियलमध्ये. त्या सिरियलचं नाव होतं साळसूद. विकृत विलन होता. तर तो मी करू शकेन असं संजय सुरकरनी ठरवलं. खरंच म्हणजे आता तुम्ही बोलताय एक बॉम्ब फोडताय कारण तुमच्याकडे बॉम्ब आणखीन एक बॉम्ब फोडतो. आता माझ्यासारखे खूप मेजॉरिटी साध्या भोळ्या व्यक्तिरेखेचे रोल्स करणाऱ्या माणसाला तात्या विंचूचा रोल द्यावा असं महेश कोठारेने का वाटलं असेल? मी जनरली तात्या विंचूचा रोल मी कोणते दीपक शिर्के, राहुल सोलापूरकर वगैरे अशा या टाईपचे पाहिजेत ना कोणतरी. असं कोण तो इतका गाजला होता तात्या विंचूचा, ओम रामरीम आणि ओम फट स्वाहा वगैरे. तर सांगायचा मुद्दा की हे या सगळ्या डायरेक्टर्सनी माझ्यावर विश्वास दाखवला. राजकुमार हिरानीला का वाटलं मी गांधी करेन म्हणून? मी गेलो होतो वेगळ्याच रोलसाठी तिकडे. त्याने मला बोलवलं होतं. लगेरो मुन्नाबाईमध्ये विद्या बालनच्या ह्याचं गांधी भक्त असलेल्या आजोबांचा ओल्ड एज होम असतं, सेकंड इनिंग्स होम. तर त्याच्यात जे चक्रम जे असतात 7-8 लोक, त्यातल्या एकाचा रोल मला गेलो होतो. तुझे म्हणाले मग मी जे त्यावेळेला मी त्या वयाचा नव्हतो. म्हणजे त्यांनी सांगितलं, तू करशील का हा रोल? तर म्हटलं करीन ना, मला आवडेल करायला. म्हणजे तो मला हे आवडली स्टोरी त्याची, गमतीशीर होती. एक डॉन सारखा माणूस गांधींना एकत्र आणणं म्हणजे त्याच्यावर इन्फ्लुएन्स होतो गांधींचा. तर तो आणि बघत राहिला होता बऱ्याच वेळ. हा का बघतोय? तर तो म्हणाला की लेट मी ट्राय यू फॉर गांधीज रोल. म्हणजे मी गांधी? आणि मग त्यांनी ट्रायल घेतली ती आणि मला मेकअप म्हणून बाकीचं सांगितलं की बऱ्याच बॉलिवूडच्या ॲक्टर्सना, त्या विनोद चोप्रा प्रोड्युसर होते, ते विनोद चोप्राच्या ते लगेरो मुन्नाबाईमध्ये गांधींचा रोल करण्यामध्ये इंटरेस्ट होता बऱ्याच लोकांना. त्यांनी मला ट्रायल घेतली माझी, हँडीकॅमनी शूट केलं. ठीक आहे, मी विसरून गेलो. म्हटलं बऱ्याच लोकांना इंटरेस्ट आहे. त्यांनी मला फोन केला, म्हटलं तुम्हाला तुमचे रिझल्ट फॅन्टॅस्टिक आहेत, यू आर डुईंग गांधी म्हणून. तो पहिला कॅरेक्टर. सांगायचा मुद्दा की या डायरेक्टर्सना म्हणजे माझ्यावर आहे त्याच्यापेक्षा जास्ती विश्वास त्या डायरेक्टर्सचा माझ्या कॅपेबिलिटीवर किंवा माझ्या काय म्हणतात टॅलेंटवर होता असं दिसतंय. नाही, निश्चित. मला आता इथे एक अशी गोष्ट तुम्हाला विचारायची की मी जसं आता प्रत्येक वेगवेगळ्या भूमिकांविषयी आपण बोलतोय आणि तुम्ही बोलण्यापेक्षा आम्हीच म्हणू की साधं
एकदम काय म्हणतात साधं व्यक्तिमत्व, सोज्वळ व्यक्तिमत्व म्हणून तुमची एक छबी आमच्या समोर आहे. पण तुम्ही जे तात्या विंचू कॅरेक्टर साकारलंय म्हणा किंवा इतर 6 जे कॅरेक्टर्स आहेत हसवा फसवीमधले ते म्हणा, चेटकी म्हणा किंवा अलबत्त्या गलबत्त्यामधली ती चेटकीण म्हणा. हे जे सगळे किंवा आता तुम्ही स्वतः एक दाखला दिलात, की कशा पद्धतीनं ते कॅरेक्टर तुम्ही साकारलंय जे आम्हालाही माहिती नाही. आम्ही ऐकून शॉकिंग झालो, की इतका विलनस कुंची रोल हो, तुम्ही तो साकारलाय. साळसूद मधला साळसूद भार्गव मधला. नाव होतं. हे येस. बघितलेले आहेत हा लोक ह्याच्यावर भरपूर होती लोकं असलेले. दूरदर्शनवर दूरदर्शनवर. मालिका 13 भागांची. प्रोड्युसर स्मिता देवलकर, डायरेक्टर ओ. संजय सुरकर. ओ. हो, त्याच्यामध्ये दिलीप कुलकर्णी होता, हम्म. स्मिता देवलकर होती, हम्म. नीना कुलकर्णी होती, माझी बायको होती, भार्गवी चिरमुले होती, हे सगळेच लोक होते त्याच्यात. हा तुषार दळवी होता. साळसूद खतरनाक कॅरेक्टर होतं. म्हणजे आता म्हणजे मी तो सर्चिंग तात्या मध्ये काय विंचू- आम्हाला मिळते का मी तात्या बघू विंचू कसा आणि तो आपले सगळे दिस- प्रेक्षकही बघतील. काय काय आपले सगळे प्रेक्षकही बघतील सर्चिंग मध्ये कुठे काय सापडते का की साळसूद दिलीप माहित नाही प्रभावळकरांनी साळसूद मध्ये साकारलेली ती भूमिका नेमकी भार्गवची भूमिका कशी होती. पण मला इथे विचारायचंय की जसं मी म्हटलं साधं सोज्वळ व्यक्तिमत्व हे पण या कॅरेक्टर्स मधनं तुम्ही इतक्या वेगवेगळ्या प्रकाराने आमच्या समोर आलायत. पण नक्की दिलीप प्रभावळकर नेमके कसे आहेत कारण असं असतं ना जसं- बऱ्याचदा जे विनोदी कलाकार जे तुम्हाला पडद्यावर हसवतात किंवा रडवतात ते प्रत्यक्षात विनोदी असले तरी मितभाषी असतात, बोलत प्रत्यक्षात नाही. कसं आहे माहीत नाही मला. म्हणजे जेव्हा पुष्कळला असं एक पटकन आठवलं म्हणून सांगतो. विश्राम बेडेकरांचं आत्मचरित्र आहे. त्या आत्मचरित्राच्या प्रस्तावनेमध्ये त्याने असं म्हटलंय की उपनिषदातल्या एका मंत्राचा त्यांनी उल्लेख केलाय. जीवन वृक्षावरचे 2 पक्षी स्वतःबद्दल लिहिले त्यांनी. व्यक्तित्वाच्या 2 हे आहेत त्याच्यात. 2 पक्षी जीवन वृक्षावरचे, एक भोगणारा सोसणारा आणि दुसरा बघणारा पक्षी. तसं मला माझ्या बाबतीत वाटतं. एक काया प्रवेश करणारा, वेगवेगळी आयुष्य तेवढ्यापुरती जगू पाहणारा आणि दुसरा हे बघणारा अलिप्त रंगहीन आणि न्यूट्रल नॉन कमिटल असा. ही 2 ही असावी. कारण मला कधी कधी प्रश्न पडतो की जेव्हा मी कुठलंच हे म्हणजे मला कधी वाटतं की मी कॅरेक्टरमध्ये कुठल्याही व्यक्तिरेखेमध्ये जास्ती कम्फर्टेबल असतो. एरवी मी अपरिचित माणसात किंवा अपरिचित वातावरणात खूप कम्फर्टेबल नसतो कधी. म्हणजे काही लोकांना असं 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 होतं ना, तसं नाही मला होत कधी. की तशा किडे आणि फिरक्या घेणं चालू असतं. तो भाग वेगळा. म्हणजे पण एकूण हे असतो. त्या कॅरेक्टरमध्ये मला एक सोलेस म्हणा किंवा एक कम्फर्ट. पण मग मला कधी कधी प्रश्न पडतो की तुम्ही चेहऱ्याला रंग लावत नाही जेव्हा, तेव्हा ती स्वतःची ऍक्टिंग नसते ना, असा प्रश्न पडतो कधी. म्हणजे मी कळलं ना, मी न कुठली ऍक्टिंग न करणाऱ्याची मी आता ऍक्टिंग करतोय, मी नेहमीच आहे, तर ती ऍक्टिंग नाहीये ना, असं वाटतं कधी. आलं लक्षात. हा, तर ते पण एरवी माझे असे ऍक्टरची अशी पर्सनॅलिटी नाहीये आणि मला माहिती आहे ती पहिल्यापासून नाहीये. ॲग्रेसिव्ह, उग्रही, एक आक्रमक, आकर्षक अशी नाहीये मी. त्याच्यामुळे कदाचित मी म्हणतो कधी कधी की माझा एक सौम्य व्यक्तिमत्वाचा ठसा पुसणं मला सोपं जात असावं, असं असू शकेल. म्हणजे असं. पण हे एक स्वतःबद्दल विचार करणं. मी तुम्हाला आता इथे एक सांगेन, वासूची सासू पाहिलेल्या तुमचं वासूची सासू ज्यांनी पाहिले त्यांनी मागे एक असं पटकन म्हणून गेले होते माझ्या ओळखीपैकी. दिलीप प्रभावळकरांनी साकारली जी भूमिका तशी त्यानंतर बरंच वासूची सासू बऱ्याच जणांनी केलं, पण तसं पुन्हा झालं नाही. त्यांच्यासारखं कोणाला साकारता आलं नाही. असं का? म्हणजे का अशा प्रतिक्रिया काय येतात? आता ते काय सांगू. पण तुला खरं सांगू का, मी आता ती पण गमतीचा भरपूर स्टॉक आहे. मी खूप कॉन्शियस होतो. एक तर माझी हाईट ही पुरुषांमध्ये पण जास्त आहे. बाई एवढ्या हाईटची नसते कधी. बरं, मी आहे बारीक, मी असा फिगर वगैरे चांगले असलेला कोणतरी असा ॲथलेट वगैरे असतात गोष्ट वेगळी. तर बारीक आणि 9वारी साडी आणि तिला हे करतो. आणि तर मग कुमार सोनी डायरेक्टर होता आमचा, सासूची सासूचा कुमार सोनी.
प्रदीप दळवी लेखक, हम्म. आणि चांगली कास्ट होती. अरुण नालावडे होता हम्म. ओरिजिनल कास्टमध्ये, अश्विनी भावे होती, अतुल परचुरे होता, हम्म. अविनाश खर्शीकर होता, माया गुर्जर होती वगैरे. तर त्यांनी मला सांगितलं की आपण असं करू, घाईघाई तुम्ही साडी नेसून येऊ नका, आपण तुम्हाला व्यवस्थित, जसं दीप्ती प्रभावळकर पटेल मी नंतर केली, हम्म. तसं आपण तुम्हाला व्यवस्थित बाई करू, हम्म. घाई गडबडीत नको. हम्म. तिथे इंटरव्ह्यू टाकूया आपण, इंटरव्ह्यू नंतर मी बाई घेऊन येतो. हम्म. आणि त्याची मी खूप कॉन्शियस झालो होतो, म्हटलं मला नाही शोभणार ते ब्लाऊज आणि ते आतमस्त काय काय करायला लागतं सगळं. तर तर मग ते आमची रंगीत तालीम साहित्य संघ मंदिर नावाचं जे आहे चर्नी रोडला, तिथे चालली होती. एक 5-7 लोक असे बसले होते रंगीत तालीमीला. मी खूप कॉन्शियस झालो होतो. तिकडे दाजी भाटोडेकर तिथे ते जवळ राहायचे, ते आपले सहज येऊन मागे बसले होते अंधारात. मग काय चालू आहे स्टेजवर, रंगीत तालीम चालली, काही कोण नव्हतं. आणि मी एंट्री घेतली. तर मी एंट्री घेतल्यानंतर खूप कॉन्शियस होतो मी. आणि मग नाटक सुरू झालं. तर ते मी एंट्री घेतल्याबरोबर ते एकदम ओरडले बाहेर मागून, "आयला सुहास!" तर मी भयंकर कॉन्शियस झालो, सुहास. तर मी जसं नाटक हे तालीम संपली, ते आले आतमध्ये. त्यांना खूप आवडलं, अरे धमाल आहे, खूप चालणार नाटक तुमचं. आणि खरंच चाललं. म्हटलं अहो दाजी, तुम्ही सुहास काय बोललात? अरे म्हणे तू आता उतरलास खाली, मला सुहासिनी मुळगावकर वाटली. म्हणजे काय बोलता? हो. आणि त्याच्यानंतर तुला सांगतो, रिव्ह्यूज आले. त्या रिव्ह्यूजमध्ये 3 ते 4 मराठी पेपरांमध्ये हा उल्लेख होता. आणि त्यातल्या एक रिव्ह्यू लिहिणाऱ्या बाई होत्या, ललिता बापट म्हणून. त्यांनी फ्री प्रेसमध्ये रिव्ह्यू लिहिला होता की प्रभावळकरांनी स्त्री वेशात बघून सुहासिनी मुळगावकरांची आठवण झाली. ललिता बापट फ्री प्रेसमध्ये. आणि मग नंतर काही महिन्यांनी किंवा वर्षांनी विजय तेंडुलकर हसवापसवी बघायला आले. हसवापसवी बघायला दीनानाथ मंगेशकरला पार्ल्याला. आणि मग म्हटलं तेंडुलकरांसारख्या वेगळ्याच पद्धतीचं नाटक लिहिणाऱ्यांना हे कसं वाटेल कर म्हणून. मी भयंकर टीव्ही सारखं मला भीती होती. ते आले आणि त्यांनी ते त्यावेळेला कॉलम लिहायचे. रामप्रहर नावाचा कॉलम तेंडुलकरांचं चालू होतं. त्याच्यात त्यांनी दिलं असं की परवाच दिलीपचं नाटक बघायला गेलो होतो, खूप असं मजा येत होती, अमुक तमुक लोक हसत होते. आणि दिलीपची बाई माझ्या शेजारून गेली, कारण मी ती बाईची एंट्री प्रेक्षकांना घ्यायचो, लॉटरी लागली म्हणून. आणि मी दचकलो. आणि एकदम मला वर्तमान काळात घडणारी ही घटना भूतकाळात घेऊन गेली. आणि त्यांनी सगळं व्यक्तिचित्र सुहासिनी मुळगावकरांचं दिलं होतं मला, तेंडुलकरांनी. हे आहे माझ्याकडे कटिंग केलेलं. रामप्रहर कॉलम होता तो. चिमणराव बद्दल मला आता बोलायला आवडेल, कारण चिमणराव मी आता कधी कधी आम्हाला वेळ असतो तेव्हा आम्ही त्याचे व्हिडिओ पाहतो, म्हणजे त्या सिरीज पाहतो. आता ते आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर म्हणजे सोशल मीडियावर आम्ही त्याचे व्हिडिओज आहेत युट्यूबवर. सो त्या काळात तुम्ही बऱ्याच मुलाखतींमधनं सांगितलेलं आहे की एकतर मालिका, एकच चॅनल, आणि त्यामुळे ते स्टारडम अनुभवायला मिळाले. मला त्या स्टारडम विषयी ऐकायचे, कारण आत्ता बघा, आत्ताही म्हणतात सिनेमाच्या हिरोंपेक्षा टीव्हीवरचे स्टार लोकांना अधिक जवळचे वाटतात. रोज भेटायला जातात, रोज पाहून ते त्यांच्या जवळचे बनतात, त्यामुळे ते लगेच फेमस होतात असं म्हणतात, म्हणजे आत्ताच्या ह्याच्यातही. मग त्या काळात एकच टीव्ही, एकच मालिका, आणि नॉन महाराष्ट्रीयनही ती मालिका आवडीने बघायची, कारण आणि त्यात खरंच म्हणजे भन्नाट आहे. आणि ती जसं तुम्ही म्हणता तसं ते कॅरेक्टरही प्रत्येकाला घराघरातले वाटायचे. तो स्टारडम तुम्ही किती अनुभवला? अर्थातच तुमची जी त्यावेळेला तुला खरं सांगू का, नंतर मग त्यातलं एक काय त्याला म्हणता येईल, फोलपणा असं नाही, पण एक तुम्ही ऍक्सेप्ट करता की ठीक आहे आता ते. पण त्यावेळेला हे नवलाई होती त्याची, म्हणजे लोक एकदम ओळखायला लागणं हे नवीन होतं. मग आम्ही त्यात काम करणारे, बाळ कर्वे काय, मी काय, स्मिता पावसकर किंवा ती मुलं होती आमची, तिची ते नवीन होतं ना सगळं, नवीन माध्यम, पहिली सिरियल, ती अक्षरशः पहिली सिरियल होती. त्याच्यामुळे आमचं ते दुसऱ्या लोकांना चॉईस नव्हता. आम्हाला कॉम्पिटिशन सोडा, एकच सिरियल होती. त्याच्यामुळे हे बघायचे, ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही होता, असे जाडे टीव्ही असायचे. आणि तर ते सुरुवातीला खूपच लोक अचानक ओळखायला लागले. मी म्हटलं ना, अंधेरीला लॅबमध्ये जायचो नोकरीला मी. ते लोक उठून जागा द्यायला लागले मला, म्हणजे काय चिमणराव म्हटलं मी. तिथे एवढा गोटा बिटा लावून ते घेरा शेंडी आणि हे करून ते लोक असे ओळखतात.
हो, तर ते कुठून जागा द्यायला लागले. कधी बस स्टॉपवर असेल तर लिफ्ट द्यायला लागले. वा. नाही, एकदा मी ती नोकरी सोडून दुसरं मी एका कंपनीत पार्टनर म्हणून लागलो. हं, तर प भविष्य निर्वाह निधी बांधायला गेलो होतो. हं, प्रॉव्हिडंट फंड. तुम्ही असं ऐकलं होतं खूप महिने लागतात. हं. मला एका तासामध्ये चेक मिळाला. चिमणरावमुळे. वा. चिमणराव त्यात ते अकाउंटंट म्हणाले, की "जरा माझ्याबरोबर 2 डिपार्टमेंटमध्ये फिरा ना." तर मी असा अजिबात इच्छा नसताना असा तर हे नवीन होतं मला सगळं. तर ते अक्षरशः ते म्हणाले, "इतकं लोक हे करतात मला माहीत नव्हतं." आणि नॉन वा. मराठी लोक खूप. तर त्यांना कदाचित ती सगळी अशी घरची मंडळी वाटली असतील. त्यांना हं. त्यातलं आणि थोडा काय म्हणता येईल तुला त्याच्यामध्ये ते चुकीचं होतं का बरोबर होतं मला माहीत नाही. पण चिमणराव करताना माझी हं. थोडी ॲक्टिंगची स्टाईल मी बदलली होती इन द सेन्स त्याला नॅचरलची स्टाईल म्हणतात. नॅचरलिस्टिक स्टाईल म्हणजे ओके. नैसर्गिक अभिनय शैली, हं, हं, जी हं. माझी आहे असं मला आहे. वाटतं. हां, हां. तो चिमणराव थोडा व्यंगचित्रात्मक केला होता मी ठरवून. म्हणजे हो. कॅरिकेचरिस्ट थोडासा होता. हं, 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 हं. हाय पिच्ड व्हॉईस होता. हो. त्याचा थोडं. तर ते कदाचित नॉन मराठी लोकांना जास्ती अपील झालं असावं. त्याच्यामुळे ते जास्ती ह्युमरस वाटलं असेल. हं, हं, हं. आणि एकूण सगळं वातावरण ते विजया जोगळेकरांनी मला कास्ट केलं होतं. हं, विजया हं. जोगळेकर चिमणरावसाठी. हं. विनायक चासकरांकडे मी काही प्रहसन लिहून करायचो तेव्हा. विनायक चासकर खूप स्कोप द्यायचे. हं, हं. जसं मला माझ्यातल्या नटाला रत्नाकर मतकरींनी हे केलं. बरोबर. एक प्रोसेस ऑफ फाइंडिंग युअरसेल्फ किंवा स्वतःला शोधण्याची प्रक्रिया मतकरींकडे सुरू झाली. हं, हं, हं. आणि स्वतःला सिद्ध करण्याचं हे यांच्याकडे चासकरांनी स्वतः लिहून मला वेगवेगळे रोल्स करायला स्कोप दिला असं. तर तिथे मी एक 25 एके 25 नावाचं एक स्किट प्रहसन दिलं होतं. एका जोडप्याचे 3 अवस्था 25, 50, 75 असं. ओके. हं, हं, हं. तर त्यातला 25शीतला जो होता तो असा खूपच अ, भाबडा, बावळट आणि असा महत्त्वाची व्यक्ती नसताना महत्त्वाची व्यक्ती असल्याचा आव आणणारा हं. असा होता. हं, हं, हं. चासकरांकडच्या गजऱ्यामधलं ते प्रहसन होतं. तो रोल बघून विजयाबाई जोळेकर वाटले, की आम्ही चिमणराव सिरियल करतोय, तुम्ही चिमणराव कराल का? तो हो. बघून. असं ओह! झालं ते. ते म्हटलं ना तुम्हाला ती अशी माणसं भेटतात. निश्चित, निश्चित. आणि हे ते सगळं प्रहसन लिहिलं करायला मला लावणारे चासकर आणि ते कास्ट करणाऱ्या विजयाबाई. तुम्ही मगासपासून अविनाश खर्शीकर आणि अतुल परचुरे यांचं नाव खूपदा घेतलंत. आज हे दोघंही दिग्गज नट हो, आपल्यात हो, हो. नाहीयेत. अतुल खूप त्यांचे मला अनुभव कसे म्हणजे हो, नाही त्यांचे काही किस्से ह्याचा आठवणीचे? म्हणजे खर्चीकर वासूची सासूमुळेच जवळ आला माझ्या खूप. खूप फ्रेंडली होता. खूप काय लव्हिंग होता, लव्हेबल होता. पण ला मी खूप मिस करतो, अतुलला. कारण अतुलबरोबर मी 3 नाटकातनं कामं केली. 2 नाटकात माझा मुलगा होता. हं. वासूची सासू आणि नाती-गोती. नाती-गोती. आणि एका ह्याच्यात माझा अत्यंत जवळचा विद्यार्थी लाडका विद्यार्थी होता वागुरू. वागुरू नाटकात तो माझा विद्यार्थी होता. हो. मी मोटर न्यूरॉन डिसीज झालेला प्रोफेसर होतो, व्हीलचेअरवर बसलेला हां. आणि तो माझा आवडता गुरु. तर हं. तो आणि आमचा सतत कॉन्टॅक्ट होता. खर्शीकरचा इतक्या नसायचा, पण ह्याचा सतत काय जोक्स असतील, अमुक असेल, तमुक असेल, तो नेहमी तो आणि जवळही राहायचा माझी दादरला. मी पुण्याला नंतर गेलो. हं. त्याच्यामुळे त्याला आणि आता डॉक्टरांनी क्लिअरन्स दिलाय. आता आय एम ओके वगैरे असं हो? इथपर्यंत तो हो. हो, तो हो. अमेरिकेत दौरा वगैरे करून आला होता हो, हो, नाटकाचा. हो. नाटकाच्या दौऱ्यावर होते ते. परत सुरू झालं. त्याच्यामुळे त्याला मी खूप मिस करतो. त्याची खूप आठवण होते मला. 3 नाटकात आम्ही बरोबर होतो. दोघांच्या आवडी-निवडी खूप चांगल्या. म्हणजे असं हिंदी फिल्म संगीताची आवड त्याची माझी. आणि गप्पिष्ट पण होता लता पुढचा. मंगेशकर हो. आमचं चावटपणा हे वात्रटपणा खूप चालायचा दोघांचा. हं. त्याचं दिसायचं, मला दिसायचं नाही असं. विक्रम मिसेस आणखीन एक नाव आहे त्या ह्याच्यात म्हणजे विक्रम गोखले, विक्रम काका त्यांच्यासोबत तर खूप आनंददायी अनुभव त्याच्याबरोबर काम करणं म्हणजे. कारण आम्ही अप्पा आणि बाप्पा नावाचं नाटक होतं. जे अ, उदय नारकरनी लिहिलं होतं. विजय केंकरेने बसवलं होतं. आम्ही दोघे खास जवळचे मित्र त्यात दाखवलं होतं. तर त्याच्यावर काम करण्याचा अनुभव खूप चांगला होता. खूप म्हणजे ती पण आणि त्याच्यानंतर मग आमचे जे काही मेसेज चालायची त्याच्यात त्याच्या बर्थडेला म्हणा किंवा आणि कुठे हे केलं त्याचा मला मेसेज आला की तो विक्रम गोखले न लिहिता तुझा बाप्पा असेल यायचा
आणि मी वा. पण तुझा आप्पा असं लिहायचो. असे ते नावं आम्ही पुढे कंटिन्यू केली होती. वा. हो, विक्रम गोखले. आणि एकूणच त्यांनी माझी मुलाखत घेतली मला वाटतं सह्याद्री चॅनलला. काय दुसरी दुसरी बाजू. बाजू. दुसरी बाजू. त्यांनी घेतली होती. तर तो संपर्कात तो पण होता शेवटपर्यंत. पण अतुलला खूप मिस करतो मी. अतुलचं म्हणजे अगदी बरा झालाय असं हो. म्हणता म्हणता गेला एकदम. एकत्र काम केल्यापैकी नाना पाटेकर ही एक नाव आहे. नाना पाटेकरचं एकदाच देऊळमध्ये काम केलं. आम्ही देऊळमध्ये. दोघे एकाच वेळेला पण वेगवेगळ्या प्रायोगिक संस्थांमध्ये होतो. नाना आविष्कारला होता आणि मी रत्नाकर मतकरींच्या ग्रुपमध्ये होतो. पण त्यावेळेला नानाचा रोल बघायला लोक यायचे. हो. हो हो. नाना तेंडुलकरांच्या नाटकात काम करायचा. तर हे आविष्कारच्याच ह्याच्यामध्ये, आविष्कार संस्थेत. आविष्कार संस्थेमध्ये. छोट्या सचिन तेंडुलकरचं तुम्ही शूट केलं असं आम्ही ऐकलंय. काय किस्सा आहे तो? म्हणजे तुम्ही काय शूट केलेलं? आम्ही शूट केलं म्हणजे सुरेश खरे, मी आणि आणखीन त्यांचे कझिन, आमची हा. एक व्हिडिओ प्रोडक्शन हाऊस होतं. आम्ही स्पोर्ट्सवरच्या एज्युकेशनल फिल्म्स केल्या होत्या. हा. हाऊ टू प्ले क्रिकेट हा. असं. तर ते मला खरे म्हणाले की तू राहतोस त्याच्या समोरच सचिन शाळा आहे. सचिन शाळा असं नाही म्हणाले, ती शाळा आहे. तर आपल्याला डेमॉन्स्ट्रेशनसाठी मुलं पाहिजेत. तर तू जरा आचरेकरांना भेटशील का? तर मी भेटलो आचरेकरांना. आचरेकर म्हटलं असं असं आम्ही एज्युकेशनल फिल्म हे करतोय, क्रिकेट, हाऊ टू प्ले क्रिकेट असं, अगदी बेसिक्स सगळे. तर आम्हाला ते डेमॉन्स्ट्रेशनसाठी मुलं पाहिजेत. तर त्यांची ती हॅरी शील्ड आणि गॅरी शील्ड जिंकलेली टीम होती त्यांची. ते म्हणाले हो हरकत नाही प्रवळकर, आम्ही येतो ना, पण आम्हाला ग्राउंड नाही हो इथे भवानीशंकर रोड. आम्ही शिवाजी पाटला, तुम्ही या तिकडे. मग मी, सुरेश खरे, अजित नाईक म्हणून आमचा कॅमेरामन टीव्हीचा, तो, आम्ही गेलो होतो तिकडे. तिकडे हे रोलर फिरवत होते रमाकांत आचरेकर, आणि तिकडे मुलं सगळी उभी होती. 12.5 वर्षाचा सचिन तेंडुलकर होता, अगदी बारीक, गोरा गोरा पान, कुरळे केस, आणि त्याच्या शेजारी विनोद कांबळी होता. तो त्याच्यापेक्षा 1.5 वर्षांनी मोठा, तो असा स्टायलिश. पण त्यावेळेला रमाकांत आचरेकर आम्हाला म्हणाले की हा स्टायलिश आहे ना कांबळी, सिलेक्टर्सचं इम्प्रेशन मारतो, खूप छान खेळतो, पण टेक्निकली हा तेंडल्या जास्त चांगला आहे टेक्निकली. आणि मग ते आम्हाला काय 12.5 वर्षाचा होता तो त्यावेळेला, एवढासा. आणि आम्ही ते शूटिंग मिटिंग झालं आणि मग ते आपण दिसतो कसे हे बघायला ते आमच्या एडिटिंग रूममध्ये आले होते. मुघल लेन आहे माटुंग्याला, मुघल लेनमध्ये गोरेवाडी म्हणून तिथे आमचं एडिटिंग कन्सोल होता. आणि एडिटर्स कोण? विद्याधर पाठारे आणि राजन वाघधरे, नाव ऐकली सुद्धा. ते त्यावेळेला एडिटिंग करायचे. तर ते आले असे बघत होते आपण कसे दिसतो तसे ते सचिनची. क्रिकेटर्सचा मुद्दा आलाच आहे, तर षटकारची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आम्हाला. तर त्या षटकारमध्ये तुम्ही अनेक क्रिकेटपटूंविषयी कोटी केलेल्या असतील. कधी कधी खोचक छान त्यांना एक काहीतरी असं हळूच टिप्पणी केली नाही, असेल कधी किंवा कधी काय? नाही, मी त्यांच्या टोप्या सोडवल्यात. म्हणजे कारण ते षटकार नावाचं फोर्टनाईटली होतं, म्हणजे काय पंधरवड्याला एकदा यायचं ते. तर ते निखिल वागडे प्रकाशक होतं. तर त्यांनी मला लिहायला लावलं निखिल वागडेनी. म्हटलं असं रेग्युलर नाही लिहू शकणार. नाही, तुम्ही लिहा तुमचं, तो ह्युमर जो आहे तो याच्यात. तर त्याच सगळं षटकारमध्ये स्पोर्ट्समॅनचं जास्ती क्रिकेटर्सचं ग्लोरिफिकेशन असायचं, कौतुक, आज हे सगळं त्यांचे पराक्रम वगैरे वगैरे. माझा एकच कॉलम असा होता की मी त्यांना चिमटे काढायचो. म्हणजे कारण मला आतल्या बातम्या सगळ्या ते स्पोर्ट्सचे जर्नलिस्ट पुरवायचे. अलीकडे गेला तो पप्पू संजगिरी, द्वारकानाथ संजगिरी, हे मकरंद बायगणकर, उमेश आटलेकर वगैरे, हे मला काही आतल्या बातम्या सांगायचे. आणि मग मी त्याच्यामध्ये गमती गमतीने लिहायचो असं. तर माझ्या कॉलमचं नाव होतं गुगली. तो खूप पॉप्युलर झाला त्यावेळेला, गुगली कॉलम. मग त्या लेखनावर पुस्तकं आली, 3 पुस्तकं आली, गुगली, नवी गुगली आणि हाऊस दॅट. तर गुगलीचं पुस्तक राजन प्रकाशनने जेव्हा काढलं तेव्हा ते मला म्हणाले, प्रकाशक दिलीप माजगावकर, की या मलपृष्ठावर बॅक कव्हरवर गावस्करचं ब्लर घेता आलं तर बघा. तर गावस्कर म्हणजे त्यावेळेला गावस्करचं नाव, म्हणजे गावस्करनी ब्रॅडमनचा रेकॉर्ड मोडला होता. तो प्रचंड पॉप्युलर होतं गावस्करचं नाव. तर तो म्हटलं इतका, त्याचा मी म्हटलं डायहार्ड फॅन आहे मी स्वतः. एक दुसरं म्हणजे तो मराठी वाचतो की नाही माहीत नाही, तो सेंट झेवियर्सचा.
तो इंग्लिश मीडियम मधला. तर ते आणि तिसरं म्हणजे मी त्या टिंगलीमध्ये त्याची टिंगल केली होती थोडीशी, की तो त्यावेळेला दिनेश शूटिंगची जाहिरात करायचा सुनील गावस्कर. तर ती जाहिरात अशी होती की डोंट डोंट कॉल मी सुनील गावस्कर, कॉल मी दिनेश गावस्कर. तर मी असं 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 म्हणायचा तो जाहिरात, कॉल मी दिनेश गावस्कर. मी त्याला म्हटलं की समजा यांनी विमल शूटिंगची जाहिरात केली तर कॉल मी विमल गावस्कर म्हणेल का? की त्याच वेळेला त्यांनी बजाजची हे केली तर मग कॉल मी विमल बजाज म्हणेल का? असं असं काय काय गमती काय केल्या होत्या मी थोड्या. किंवा अजित वाडेकर बद्दल लिहिलं होतं मी त्यावेळेला की अजित वाडेकर जरा असं इंग्लिश स्टाईल नाही मराठी बोलायचा वगैरे. तर मी त्याला की तो एकदा क्रिकेट टूर करून आला इंग्लंडहून आणि त्याची प्रेस कॉन्फरन्स झाली. तर दुसऱ्या दिवशी कुठल्याच पेपरात त्याचा रिपोर्ट आला नाही प्रेस कॉन्फरन्सचा. कारण मराठी पत्रकारांना वाटतं की हा इंग्लिश बोलतोय, इंग्लिश पत्रकारांना वाटले हा मराठी बोलतोय. असं मी लिहिलं होतं. तर सांगायचं होतं की असे काही हे असायचे गमती असायच्या. तर ती मी हे कसं त्याला कसं विचारू मी गावस्करला, म्हणजे तशी डायरेक्ट ओळख नव्हती माझी. नंतर मग तो हसवा बसवीला आला. दुसरा एका आमच्या पळा कोण पुढे पळेतो नावाचा फार्स होता. मी आणि भक्ती बर्वे त्याच्यामध्ये होतो. त्याला आला तो. असं ते नंतर आला तो, ते ओळख झाली. त्यावेळेला नव्हती ओळख. तर संदीप पाटील संपादक होता. संदीप पाटील म्हणजे प्रकाशक निखिल वागडे, संपादक संदीप पाटील. तो म्हणा मी बोलतो ना. मग त्यांनी बोलला सुनील, अरे आपल्या सटकारमध्ये दिलीप प्रभावळकरचा कॉलम येतो तर त्याचं पुस्तक होते गुगली, तर त्याला तू मागे हे दे ना तुझी प्रतिक्रिया. दे ना म्हणाला, मी त्या लेखनाचा फॅन आहे. आणि गुगलीच्या किती 10 का 12 एडिशन झाले. त्याच्या मागे ब्लर सुनील गावस्कर इंग्लिशमध्ये आहे. तो आहे गुगलीला. आणि माझा पहिला साहित्याचा पुरस्कार पहिला मिळाला तो गुगलीसाठी. आता पुस्तकांचा उल्लेख त्याला शरद पवार मुख्यमंत्री होते, त्यांच्या हस्ते घेतला होता. माझा फोटो आहे तो टिळक स्मारक मंदिरला गुगलीचा पुरस्कार घेताना. ते माझा पहिला पुरस्कार, गुगली माझं पहिलं पुस्तक, ते माझ्या बाबांना अर्पण केलं होतं मी. खेडियाविषयी आम्हाला आता ऐकायला आवडेल, कारण आता बऱ्याच आवृत्त्या ज्या पुस्तकाच्या आल्या त्याच्यामध्ये त्याचंही नाव घ्यावं लागेल. एका खेडियाने मध्ये माझा आत्मचरित्र नाहीये, माझा अभिनय प्रवास आहे सगळा. अभिनय प्रवास म्हणजे अगदी ज्या बालनाट्यात मी काम केलं मदकरींकडे, तेव्हा मी ऍडल्टच होतो, मी मोठा होतो. तेव्हापासून ते आतापर्यंत, आता दशावतार पर्यंत, आणि आता पत्रापत्री नाटक आमचं चालू आहे त्याच्याबद्दलचं, तिथपर्यंत हा प्रवास सगळा माझ्या, म्हणजे लोकांना सगळे किस्से आणि एकंदरीत तुमचा प्रवास, तुम्हाला आलेले अनुभव ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात. भूमिकांवर मी केलेलं वर्क, त्याच्यावर केलेले काय माझे विचार त्यावेळेस, त्यात सगळे टिपरे, गांधी, हे सगळे आहेत, वाघुरू वगैरे अलीकडचे पण आहेत. त्याचे फोटो आणि रायटअप्स वगैरे आहेत त्याच्यात एका खेड्याने. तर त्याची नवी आवृत्ती आता महिन्याभरात येईल. त्याच्यात पत्रापत्री आणि दशावताराबद्दल पण त्याचे फोटो पण आहेत, बिहाइंड दी सीन्स पण काही फोटो आहेत, असं त्याच्यात आहे एका खेड्याने. पण ते माझं म्हणजे माझ्यातल्या नटाचं हे आहे सगळं वाटचाल. येस, त्यामुळे आता ती एक मेजवानी आहे लोकांना, की मुलाखत तर आपण ऐकणारच आहोत, पण पुस्तकाच्या माध्यमातून आणखीन तुम्ही लोकांच्या घराघरात पोहोचला आहात आणि पोहोचताय या पुस्तकाच्या माध्यमातून. इतक्या आवृत्त्या गेल्यात. त्यामुळे मला आता दशावतारचं आपण नाव घेतोय आणि इतक्या भूमिका तुमच्या, आपण आतापर्यंत बोललो ज्या भूमिकांविषयी, म्हणजे माइलस्टोन भूमिका होत्या एकापेक्षा एक. म्हणजे 10 भूमिका मी हा एक दशावतारच्या निमित्तानं हे करते, पण त्याच्यापेक्षाही तुम्ही कैक भूमिका केलेल्या आहेत आणि त्या तितक्याच लोकांनी आवडीनं पाहिल्यात. दशावतार सिनेमा येतोच आहे आपल्या भेटीला, पण मला ना खूप किस्से कळलेत. म्हणजे ऍट द एज ऑफ 80 माणूस इतका कसा काय, मी म्हटलं सुरुवातीला, त्यामुळे इंट्रोडक्शनच ते केलं. 80 वय नाही, आपण उलट करूया. 8 वर्षाचा अलीकडे पण प्रणाली हे झालंय, अलीकडे गेल्या काही महिन्यात किंवा वर्षात वयाचा उल्लेख फार यायला लागले. म्हणजे मला ते कळत नाही. कौतुक आहे की सर तुम्ही ह्या वयात सुद्धा ह्या वयात म्हणजे वॉर्निंग आहे की दया आहे की काय? कारण आम्ही लोक विचार करतो आता बघा, आता ही मुलाखत संपता 8:15 झालेत, पण ते तितक्याच एनर्जीने बसले, पण मी खूपदा हल्लीये. त्यामुळे मला आता कळते की नाही, म्हणजे हा जो फरक आहे ना, हा जो फरक आहे, अचानक वाकून चालायला लागेल नाही, हा जो फरक आहे तो आम्हाला दिसतो की नाही. मग ते पॅशन, तुमच्या कामाप्रतीची पॅशन किंवा ती आवड, ते प्रेम, ती भूक, ही तितकीच तुम्हाला असली पाहिजे. आणि आपण
जसं वय वाढतंय तसं आपण थकतोय असं म्हणायला नाही पाहिजे. आपली एनर्जी वाढते आणि आपण तितकेच ऊर्जित आहोत मग आता हे रोज जसं. सध्या वयाचं फार ऐकायला लागतं मला. तर मला दशावतारचं ऐकायला आवडेल दशावतारचं कारण तू खूप म्हणायची किस्से बरोबर आहे कळलेत. की एक या टप्प्यावर इतकी आव्हानात्मक भूमिका मला मिळणं हं, हे मी स्वतःला एक नशिबान समजतो. आणि दुसरं म्हणजे मी कुठल्याही अजूनपर्यंतच्या मला आठवत नाही की सिनेमाच्या किंवा नाटकाच्या आधी हं. असा आजारी पडलो होतो. म्हणजे मला चिकुनगुनिया झाला होता. हो आणि तो त्याच्यामुळे त्यांना शूटिंग आणि माझं सगळं आणि कुठले दौरे-बिवरे, पत्राचे प्रयोग सगळं डॉक्टरने सांगितलं नथिंग डुईंग हे हा वाईट आजार आहे चिकुनगुनिया. त्याने दिलं स्टेरॉइड हं, मला. त्याच्यानंतर मग जाऊन मी त्याने पण माझी काळजी घेतली त्या हं, युनिटनी वगैरे. अगदी थोडं मध्ये-मध्ये गॅप्स पण असायच्या. हं. पण 50 दिवस शूटिंग केलं मी कोकणात. कुडाळला राहिलो आणि कुडाळच्या आसपासच्या गावांमध्ये आम्ही शूटिंग केलं. तर बाबुली नावाच्या एका दशावतारी कलाकाराची ही कथा आहे. वाह! हो, बाबुली नावाचा हे आहे. तो निसर्गावर प्रेम करणारा कोकण पार्श्वभूमी असेल? कोकणातला हं. दशावतार हा जो प्रकार आहे, हो. 700-800 वर्ष जुना हा कला प्रकार आहे हं, दशावतार. हं, अतिशय पॉप्युलर अजूनही दशावतार तो केला जातो. त्याला गर्दी होते. लाईव्ह सगळं हे करतात. स्वतःचे मेकअप स्वतः करतात दशावतार आर्टिस्ट. तर याची तयारी म्हणजे हा मोठा प्रकार होता. म्हणजे त्याची तयारी सुबोध खानोलकरनी लेखन आणि दिग्दर्शन केलंय. आणि हं, ओशन त्या फिल्म कंपनीतर्फे हा प्रोड्यूस करतात ते. तर तिथे हा वेगळा प्रकार होता. हा एक आव्हान वेगळं होतं. तर ते दशावतारावर प्रेम करणारा दशावतारी आर्टिस्ट, पण त्याला आता या वयामुळे झेपत नाही असा आर्टिस्ट. म्हणजे मी केलं हं, ते बाबुली नावाचं कॅरेक्टर माझं आहे. हं, तर त्याला आता वयामुळे रातानळेपणा पण आलाय. हे कळत नाही. आणि त्याचा मुलगा त्याला सांगतोय, की "तू आता अं, थांबव" म्हणून. पण तो हं, अतिशय प्रेम करतो. दशावतारावर करतो. तिथल्या देवावर करतो. दशावतारामुळे ज्या देवाची पूजा होते, हं. कातळोबा म्हणून, त्याची तो हे करतो. निसर्गावर आणि पर्यावरणावर अशा सगळ्यावर प्रेम करणार आहे. आणि तो सांगतो, की मला संकटातनं ह्याच गोष्टी मला वाचवतील, काही माझ्यावर संकट वगैरे आलं तर. हं, असा तो एक असा झपाटलेले पण त्याच्यामध्ये आहे या बाबुलीमध्ये. तर तो रोल मला करायला मिळाला आणि या टप्प्यावर मला असं वाटतं, की खूप चॅलेंजिंग रोल आहे. मग त्याच्यामध्ये मी पाण्यात कधी गेलो नव्हतो. कुठल्या नाही गेलो होतो. एका सिनेमात सविता प्रभुणेबरोबर ते गाणं मी पाण्यात होतो. पण आणि अशोक सराफने विहिरीत ढकललं होतं मला. ते पाण्यात पाण्यात गेलो होतो. पण यात जरा वेगळं आहे. याच्यामध्ये पाण्यातले सीन खतरनाक आहेत. पाण्यात उतरलोय, अंडर वॉटर गेलोय हो, ह्याच्यात आम्ही या ऐकलंय. हं. सिनेमात. जंगलात गेलोय. म्हणजे कोकणात मी ह्याच्या आधी 4 ते 5 सिनेमे केलेत. हो. नारबाची वाडी, मर्डर मिस्ट्री, पंचक वगैरे, वगैरे. विटी दांडू हं. असे विकास कदमचा सिनेमा हो. होता. ते आम्ही म्हणजे आमचा शिर्या त्याचा तो येस. सि तो तो शि टिपरेमधला शिर्या हो, हो. त्याचा तो ओळखलं. सिनेमा होता विटी हं. दांडू. त्याच्यासाठी ते मी केलेलं आहे. पण असं कोकण मी बघितलं नव्हतं कधी. दशावतारामध्ये मी जे कोकण बघितलं, जे जंगल बघितलं, जी ब्युटी हं, बघितली, हं, जे सौंदर्य बघितलं कोकणातलं, ते मी कधी बघितलं नव्हतं याच्या आधी. आणि हे सगळं या सगळ्याचा उपयोग जंगलाचा म्हणा, सुंदरतेचा आणि नदीचा, स्वच्छ हं, पाण्यांचा वगैरे हं, उपयोग या सिनेमामध्ये करून घेतलेला आहे. हं, हो, म्हणजे सगळं बघायला मिळेल ते आणि ह्याची स्टोरी तुम्हाला धरून ठेवेल अशी आहे बाबुलीची. बाबुलीची आणि त्याच्या मुलाची. हं, 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 हं. तर ते तो तो म्हणजे त्याच्यामुळे मला असं वाटतं, की ते या टप्प्यावर असं असं एक चॅलेंजिंग आव्हानात्मक कमिटमेंट तुम्हाला मिळणं आणि तुम्ही ती व्यवस्थितपणे पार पाडणं, हे मला स्वतःला एक समाधान देणारं आहे असं वाटतं. हं, हं, हं. या अं, मला वाटतं दशावतार जेव्हा स्क्रिप्ट आली असेल, त्यावेळी सीनही असतील ना, हे नाही हे ते हे ॲक्चुअली करायचंय? स्क्रिप्टच्या आधी त्याने मला सांगितलं व्हॉट इज इट अबाउट. हां, हां. म्हणजे आधी अख्खी स्क्रिप्ट वाचत पण मी त्यांना काय आहे, कशाबद्दल आहे, तर त्यांनी हं. स्टोरी सांगितली. ती मला खूप इंटरेस्टिंग पण तो वाटली. जो पाण्याखालचा अंडर वॉटर सीन सांगितलाय किंवा असे काही सीन सांगितले, हं. इथे जावं लागेल, तिथे जावं लागेल ॲट दिस म्हणजे तेव्हा तुम्ही किती पटकन तयार झालात किंवा तुम्ही किती नाही ते काय तसं विचार केलात, नाही की बाबा तसं काय करू की नको? तसं ते स्टोरी सांगताना तसं काही म्हणजे तुम्हाला पाण्याखाली जायला सांगितलं नव्हतं. पण ते नंतर जायला नाही, नाही असं नाही. म्हणजे हां, ते स्टोरीमध्ये आलंय ते. हं. त्याच्यात काही मला फार अरे बापरे! असं नाही वाटलं. म्हणजे हे आता मी करणार नाही असं काही नाही, नाही झालं. असं नाही वाटलं. ठीक आहे, ओके. हं. म्हणजे तर त्याची चॅलेंज चॅलेंज स्वीकारायला हां. आजही तितक्याच ह्याने आवडतात. हां, म्हणजे हां. म्हणजे तसं एक कलाकार म्हणून ते हे आहे. जंगलातनं पळणं होतं, जंगलात जाणं होतं. हं. असं वेगवेगळ्या नाईट शूट्स होती सगळी. ओह! हां. त्याच्यामुळे ह्याच्यासाठी तयारीही केली,
की दशावतारी, एक तर दशावतारी मी कधी बघितला नव्हता फ्रँकली. हा मी सिटीमधला माणूस ना आधी. ओ बघितला नव्हता, तो बघितला जाऊन. नेरूरच्या एका देवळामध्ये तो दशावतार ॲक्च्युअली चालू असताना बघितला, त्यांना रंगवताना बघितलं. ओ आणि ते दशावतारी मंडळीने आमचे वर्कशॉप्स घेतले वा इथे येऊन मुंबईत. माटुंग्याला त्यांच्या ओशन फिल्मच्या याच्यामध्ये जाऊन आमची वर्कशॉप झाली. काही दशावतारी लोकांना आम्ही भेटलो, त्यांच्याशी बोललो, त्यांचे अनुभव ऐकले. असं सगळी तयारी माझ्या बाजूनी जेवढी करता येईल तेवढी केली. आणि आणि हे मालवणी तुम्ही पहिल्यांदा मालवणी बोललात ढंगाचं मराठी बोलायचं होतं. नाही, पहिल्यांदा आधी नारबाची वाडी नारबाच्या वाडीमध्ये बोललात कारण पण तो कोकणात कसं 12-12 मैलावर ती भाषेचा लहेजा बदलते. बदलत हा. जातो पण कारण हे तो हा. याला तसं हे होतं म्हणजे हे त्याच्यात- हार्डकोर मालवणी ऐकायला मिळणार आहे नाही, की तसं कसं नाही. तसं मराठी प्रेक्षकाला समजेल असंच आहे ते. हा हो, हा हो. हा म्हणजे मोठ्या लार्ज स्केलवर हा आणि कोकणात एक कुठे पडद्यावरचा- जाऊन राहिलेलं हा? कुठे होतं कुडाळला राहिलो आम्ही. आणि कुडाळ जवळच्या सगळ्या गावांमध्ये Shoot शूटिंग केलं. लहान लहान गावामध्ये 15 मिनिटं, 20 मिनिटं, आणि 25 जे मिनिटं, अंडर 30 वॉटर मिनिटं. केलं ती नदी होती नदी की होती. डोह होता म्हणजे कोकणात परे पण असतात छोटे छोटी छोटे नदी होती. हा. पर्या टाईप कारण हम्म, असं हा हम्म. तरी पण ते पण तिथले ते परे पण खूप डेंजर असतात एक्साइटिंग होतं खूप. आणि हा हा अनुभव मोठ्या प्रमाणात असं मोठ्या पडद्यावर बघायला खूप चांगला होईल असं वाटतं. निश्चित. हो, हा मी लोकांना खेळून ठेवील असा अनुभव देण्याचा प्रयत्न आहे. निश्चित. आणि आज तुम्ही इथे आलात इतकं भरभरून बोललात आणि खरंच आता आम्ही पिक्चर पाहायला तर उत्सुक आहोत कारण तुमचे सगळेच सिनेमे आम्हाला खूप एंटरटेन करतात यात काही वाद नाही. आजही टीव्हीवर आम्ही तुमचे सिनेमे लागले की तितक्याच आवडीने पाहतो. पण खरंच इतकं छान किस्से सांगितलेत ना मेन म्हणजे लोकांना तुम्ही खजिना मला दिला तू विचारलं एक एक आठवत गेले मला सगळे आणि एखादं दुसरं तिसरं असं. हा म्हणजे हा खजिना अर्थात आमच्या पिढीला किंवा पुढच्या पिढीला नाहीतर तुम्ही सांगितल्याशिवाय ऐकायला मिळणार नाही. आज तुम्ही सांगितलं त्यामुळे आम्हाला ते कळलं सगळं आणि मेन म्हणजे ती मेहनत आणि ते स्ट्रगल ते सगळं कळलं आणि त्यातनं खरं तर बऱ्याचदा अनेक गोष्टी आम्हालाही प्रेरणा देऊन जातात. दिलीप काका खरंच तुमचं खूप खूप आम्ही आभारी आहोत की लोकमत फिल्मीच्या मंचावर येऊन तुम्ही इतकं छानपणे मुलाखत दिली. थँक्यू. थँक्यू.